जगद्गुरु तुकोबरायांनी संसारावर नांगर फिरवला, घरादाराकडे दुर्लक्ष केलं, ही गोष्ट धांडांत खोटे. कारण ज्ञानोबरायांचा अभंग आहे की अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबरायांनी तर लग्नच केलेलं नाही. आले अंगा ते या जगात येत असे, म्हणजे त्यांना स्वतःला आलेले अनुभव त्यांनी जगाला दिलेले. प्रपंच संपो असा शब्द वापरलेला नाही, पण तरी सुद्धा तुकोबराया अक्षरशः तुमच्या आमच्या पाया पडलेले. म्हणजे ज्या समाजानं तुकोबरायांना शिव्या शाप दिलेले आहेत, हिनवलेला आहे, बुवा भामटा बोललेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुकोबराया लागून या पाया विनवितो तुम्हा करटाळी बोला मुखी नाम, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा, अशी भाषा आहे तुकोबरायांची. भगवद्गीतेमध्ये देवानं निदान एवढं तरी सांगितलं की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयशती तदम मुक्ती उपहृतो मशनामी प्रयतात्मना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, असं तुकोबराया म्हणतात. हे वारकरी संप्रदायामध्ये असं बोललं जातं की तुकोबरायांनी स्वतःची संपत्ती गुलाल बुक्क्यासारखी उधळली. दानशूर कोण असेल तर करणं, असं आपण म्हणतो. मी करणारा कमीपणा देत नाही, पण मी तुकोबरायांना मोठं म्हणून. एखाद्या सामान्य कुटुंबातल्या सामान्य व्यक्तीला जर भक्ती करायची म्हटली तर त्याच्यासाठी सुद्धा ब्राह्मणांच्या धर्मपीठाकडून परमिशनच घ्यावी लागेल, एवढी वाईट अवस्था होती. म्हणजे आज पांडुरंगाला वारकरी जातात, पुजतात, म्हणून पांडुरंगाची ओळख आहे. गणपती बाप्पा आपण आणतोय, बसवतोय, त्या गणपती बाप्पाला भक्त आहेत म्हणून देवाची सेवा आहे, म्हणून तो देव आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांनी संस्कृतमध्ये असणाऱ्या भगवद्गीतेवरती मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीची उत्पत्ती केली, ज्याला आपण मूळ नाव आहे भावार्थ दीपिका, आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. तरुणापासून वयस्करापर्यंत, राजकारणापासून सामान्य जीवन जगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत कुणीही असू देत, त्या प्रत्येकाला आधार देत आहेत असे ते शब्द तुकोबरायांच्या दिव्यत्वातून, त्यागातून उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे हे 400 वर्ष नाही, चंद्र सूर्य ताऱ्याच्या अस्तित्वापर्यंत जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द एवढ्या ताकदीनं 100% राहणार आणि ते प्रत्येकाच्या मनावरती राज्य करत राहणार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. असं म्हणतात तुकोबांचे हे अभंग फक्त शब्द नाहीत तर एक सुंदर अनुभूती आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असं म्हणत तुकोबांनी भक्तीचाच नाही तर माणुसकीचा सुद्धा संदेश दिला. तुकोबांनी भक्तीच नाही तर माणसाने माणूस म्हणून कसं जगावं हे सुद्धा आपल्याला शिकवलं. आज आपण अशाच एका विषयावर मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत कीर्तनकार सूरज जाधव महाराज. चला तर मग त्यांचं स्वागत करूयात आणि आजच्या आपल्या गप्पांना लगेचच सुरुवात करूयात. नमस्कार दादा, तुमचं आपल्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण आपल्या सगळ्यांच्या जवळची वारी, आपले लाडके तुकोबा यांच्याविषयी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायची आम्हाला खूप छान संधी आज मिळाली असं म्हणायला हरकत नाही. तर एक पहिलाच प्रश्न असा की आपण तुकाराम महाराजांना लहानपणापासून ऐकत आलो, पण त्यांच्या अभंगांमध्ये ना अतिशय एक हळवेपणा किंवा संघर्ष करणारा माणूससुद्धा आपल्याला दिसतो. तर बरे झाले देवा निघाले दिवाळी असं म्हणताना एक वेगळीच वेदनाही जाणवते. मग तुमच्या दृष्टीने तुकाराम महाराज यांची खरी ओळख काय? संत, कवी किंवा समाजसुधारक, तुम्ही काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज हे एक अलौकिक भांडार आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रातनं जर आपल्याला काय घ्यायचं म्हटलं तर तिथं काही कमीच नाही. म्हणजे त्यांना कवी म्हणून पहा, त्यांना तत्त्वज्ञ म्हणून पहा, त्यांना संत म्हणून पहा. खरं तर तुकाराम महाराजांची जर व्याख्या करायची म्हटली, जसं की आपण एखाद्या समुद्राची तुलना कुणाशी करू शकतो?
कुणाशीच करू नाही. शकत. म्हणजे समुद्राची तुलना समुद्राशीच, बरोबर. आकाशाची तुलना आकाशाचीच. अशी तुकाराम महाराजांची जर तुलना करण्याचा विषय आला तर ती कोणाशी होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्याकडे आपण काय म्हणून बघतो, त्यावेळी आपण तुकाराम महाराजांना जगद्गुरू अशी पदवी दिली, जगद्गुरू म्हणून आपण ओळखतो. बरोबर. कारण तुकाराम महाराज हे एक असं अलौकिक रत्न आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. चला आता बरेच लोक असे आहेत की ज्यांची भूमिकाच नकारात्मक असते, त्यांना ते कळणार नाही. कळणार. प्रत्येकाच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून तुकोबराय प्रत्येकाला तसे दिसतात. तत्वज्ञांना तत्वज्ञानी दिसतात. वारकरी संप्रदायाला तुकाराम महाराज सार्वभौम आहेत. परंतु प्रत्येकाचा एक डोळा असतो. तुमच्या माझ्याकडे जर एखाद्यानं बघितलं तर आपल्यातला फरक लगेच जाणवतो. प्रत्येकाचं दिसणं वेगळं आहे, विचार वेगळे आहेत, बोलणं वेगळं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज हे असेच अलौकिक सप्तरंगी आहेत. म्हणजे ज्या अंगानं त्यांच्याकडे बघितलं जाईल त्या अंगी ते आहेत. अगदी तुकाराम महाराजांच्यावरती जर आपण वाचन केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की तुकाराम महाराजांचं जीवन कसं अलौकिक आहे की तुकोबरायांचा गाथा वाचताना आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की तुकाराम महाराजांची जी अभंगातून आपल्याला उदाहरणं मिळतात, हे सर्व म्हणजे सगळ्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत. एका ठिकाणी तुकाराम महाराज असे बोलतात, बीज भाजूनी केली नाही आमा जन्म मरण नाही. म्हणजे एकदा भाजलेलं बीज असतं, त्यातून पुन्हा बीजोत्पन्न होत नाही, ते जमिनीत पुरलं म्हणून त्याचं रोप येत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांना शेतीतला उत्तम अनुभव आहे. तुकाराम महाराज उत्तम व्यापार आहेत. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा उद्यम खोटा, असे तुकाराम महाराजांचे काम आहे. तुकोबराय बोलतात की एखाद्या व्यापाऱ्यानं व्यवसाय करायचा ठरवला आणि त्याला त्यातली मुद्दलही काढता नाही तर तो व्यापारी कसला. आणि पारमार्थिक व्याख्येत तर तुकोबरायांना सांगायची गरजच नाही, ती जगज्ञात आहे. असे तुकोबराय सर्वज्ञ आहेत. म्हणून त्यांना आपण कवी म्हणून, एक तत्वज्ञ म्हणून, एक संत म्हणून जर आपण पाहण्याचं ठरवलंच तर एका अंगी आपण तुकोबरायांना पाहू शकत नाही. तुकोबरायांना पाहायचं असेल तर जगद्गुरू म्हणूनच आपण तुकोबरायांना पाहू शकतो. कारण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यांना बघितल्यानंतर जे दिव्य आपल्याला प्राप्त होतं, एक जगण्याची ताकद मिळते. आपण एक चर्चेतून या बऱ्याच गोष्टी उलगडतील, पण सगळ्यात पहिल्यांदा तुकाराम असं जर आपण पाहायला गेलं तर अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, एवढ्या एका शब्दातच तुकोबराय समजतात. अरे वा. तर महाराज, तुकोबरायांचं आयुष्य फक्त भक्तीशी जोडलेलं नव्हतं. कारण खरं सांगायचं तर त्यांचं आयुष्य कधी सोपं नव्हतंच असं म्हणायला हरकत नाही. कारण दुष्काळ असेल किंवा कुटुंबातलं दुःख असेल किंवा व्यवसायातलं त्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते असेल, अशा सगळ्या मोठ्या संघर्षाला ते सामोरे गेले होते असं म्हणता येईल. तर जेनझीच्या बोलीभाषेत सांगायला गेलं तर ते खूप इमोशनल ब्रेकडाऊन्स त्यांनी आयुष्यात सहन केले असं म्हणता येईल. तर मग हे सगळ्या संघर्षाला सामोरं जाताना ते आतून कसे घडत गेले याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर जगद्गुरू तुकोबरायांचं जे वैयक्तिक जीवन, म्हणजे प्रत्येक माणसाला एक वैयक्तिक जीवन असतं. एखादा व्यक्ती पडद्यावर जसा आपल्याला दिसतो प्रत्यक्षात तो तसा नसतो. त्याचं समोर पडद्यावरचं वागणं वेगळं आहे, प्रत्यक्षातलं जीवन वेगळं आहे. असे तुकोबराय आपण पाहताना एक संत म्हणून पाहिलेले, कवी म्हणून पाहिलेले. तुकोबरायांचं जे आतलं अंतर्मन आहे त्याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर जगद्गुरू तुकोबरायांना त्या काळातल्या परिस्थितीनुसार बराच त्रासही सहन करावा लागलेला आहे. आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज हे जर आपण असा विचार केला की ते आतून कसे असतील किंवा त्यांना काय वाटलं असेल, तर हा विचार ज्यावेळेस आपल्या समोर येतो, तुकोबराया हे ज्या पद्धतीनं आपण तुकोबरायांच्या चरित्राकडे पाहतो तर ज्या पद्धतीनं घडत 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 ते त्यांचं चरित्र गेलेलं आहे, जसा जसा अनुभव येईल किंवा जसा जसा त्यांना त्यांच्या जीवनाचा अनुभव येत गेलेला आहे, जगाचा अनुभव येत गेलेला आहे, त्या पद्धतीनं त्यांचं कार्य घडत गेलेलं आहे. कारण आपण पाहतो तुकोबराया स्वतःच बोलतात की मज अनुभव आहे अंगी किंवा अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. म्हणजे त्यांना स्वतःला आलेले अनुभव त्यांनी जगाला दिलेले आहेत. हे अनुभव घेत असताना बऱ्याच गोष्टी आहेत. आता तुकोबराया हे आपण असा सहज बोलता बोलता असं आपण बोलून जातो की तुकोबरायांनी घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं, संसारावर नांगर फिरवला. खरं पाहायला गेलं तर जगद्गुरू तुकोबरायांनी संसारावर नांगर फिरवला, घरादाराकडे दुर्लक्ष केलं, ही गोष्ट दांडांत खोटे. याचं कारण असं आहे की जी लोक संत पदाला पोचतात त्यांचा संसार त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, कधीच शक्य नाही ते. कारण ज्ञानोबरायांचा अभंग आहे की अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबरायांनी तर लग्नच केलेलं नाही, मग अवघाची संसार सुखाचा करीन हे एका संतांचं वाक्य आहे, हे फक्त ज्ञानोबरायांचं नाही. म्हणजे त्यांचा संसार म्हणजे सगळ्या जगाचा संसार आहे. मग अशा वेळी जर जगद्गुरू तुकोबरायांनी आत्म तुटून कसं चालेल, आणि याची जाणीव तुकोबरायांना नाही. पण तुकोबरायांनी अनेक वेळा म्हणजे
माझी सुद्धा ती पात्रता नाही की तुकोबरायांनी माझ्यासाठी काहीतरी देवाजवळ मागावं, पण तरी सुद्धा तुकोबराया अक्षरशः तुमच्या आमच्या पाया पडलेले आहेत. म्हणजे ज्या समाजानं तुकोबरायांना शिव्याशाप दिलेले आहेत, हिनवलेलं आहे, बुवा भामटा बोललेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुकोबराया लागून या पाया विनवितो तुम्हा करटाळी बोला मुखी नाम, सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा, अशी भाषा आहे तुकोबरायांची. म्हणजे तुकोबरायांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला समजूनच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या हिताला म्हणजे काय, चांगल्याला जागा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराया जेवढे आपणाला साहित्यामध्ये, अभंगामध्ये, चरित्रामध्ये कणखर दिसत आहेत, त्यापेक्षा जास्त ते आतून बळकट आहेत, त्यापेक्षा आतून कणखर आहेत. कारण व्यक्ती ज्यावेळी आतून कणखर असतो त्यावेळी समोरच्या व्यक्तीला बळ देऊ शकतो. आतून तुटलेला व्यक्ती समोरच्याला बळ देऊ शकत नाही, कधीच देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडे एक अशी म्हण आहे की आधी करून पाहावं आणि मग जगाला सांगावं. हे काय, कारण आपण ते आपल्यात साठवल्याशिवाय, आपण त्याचं प्रॅक्टिकली स्वतःला हे केल्याशिवाय जगाला तेवढ्या पद्धतीनं आपण ते पटवून देऊ शकत नाही. तशी जगद्गुरु तुकोबराय स्वतः कणखर आहेत, आम्ही त्रैलोक्याचे राजे, असे तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्हाला या जगामध्ये कुणाचीच भीती वाटत नाही. देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट तो आमच्याबरोबर असताना आम्हाला या जगात कुणाची भीती वाटायची गरज नाही. जर तुकोबरायांचा स्वतःच्या भक्तीवरती, स्वतःच्या कर्मावरती इतका विश्वास आहे तर जगद्गुरु तुकोबराया अगदी कणखर, म्हणजे आपण म्हणतो ना की वाटतं आपल्याला की त्यांना भरपूर नुकसान सहन करावं लागलं. म्हणजे दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना कुणी जर सामान्य समजण्याचा प्रयत्न केला तर व्यक्तिशः ते सामान्य नव्हते. सावकाराचं कुटुंब होतं, अख्ख्या देहू गावाची न्याय देण्याची व्यवस्था सुद्धा त्यांच्या स्वतःच्या घरात होती. नंतर कुटुंब आहे, कुटुंबात भावंड असतात, त्या भावंडांमध्ये जमीन जुमला वाटला जातो. तुकोबरायांच्या वाट्याला जेवढी संपत्ती आली, ज्यावेळी दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये सगळी रयत, सगळी लोक भरडतायत, अगदी एवढी वाईट अवस्था होती की जनावराच्या टाकलेल्या विष्टेतलं धान्य उचलून लोक खात होती. इतका भयानक दुष्काळ होता. आणि अशा दुष्काळामध्ये लोक तडफडतायत आणि मी सावकार म्हणून कसा जगणार, मग मला देवाचं नाव घ्यायचा काय अधिकार नाही. जे आपण सुरुवातीला सांगितलं की जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे पाहताना आपण सुरुवातीलाच काय बघितलं की दया हा जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला सर्वात मोठा विषय आहे. अशा अनुषंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याजवळ असणाऱ्या सर्व ज्या काही कर्जाच्या चोपड्या होत्या अगदी बुडवून टाकलेले, सोडून दिल्या. मला हे नको. आणि ज्याचं त्याचं कर्ज माफ केलेलं आहे, मग कोणाकडनं काय येणं होतं काय, स्वतःचा तोटा स्वतःच्या हातानं सहन केलेला आहे. हे वारकरी संप्रदायामध्ये असं बोललं जातं की तुकोबरायांनी स्वतःची संपत्ती गुलाल बुक्क्यासारखी उधळली. जसा देवाच्या यात्रेत गुलाल उधळतो तर ती नुकती गुलाल बुक्क्यासारखी उधळलेली नाही. गुलाल बुक्का उधळत असताना अविचारानं उधळतो आपण, विचार नसतो, कुठेही उधळतो, देवाच्या नावानं उधळतो पण अविचारी. तुकोबरायांनी विचारानं उधळलेलं आहे की समोरच्या असणाऱ्या आपल्या लोकांच्यासाठी, आपल्या माणसांच्यासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी, की निदान आपण कुणाचं देणं नाही एवढ्या एका तत्वावर तरी त्यांना जगण्याची दिशा मिळेल. म्हणून जेवढे तुकोबराया आपल्याला वाटतंय पण नाही तुकोबराया तेवढे कणखर होते, अगदी मजबूत होत्या. नक्कीच. आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या अभंगांमध्ये ना एवढी वेदना किंवा तो प्रामाणिकपणा आणि वास्तव्य आपल्याला बघायला मिळतं आणि जाणवतं. बुडती हे जनन देखवे डोळा किंवा जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, अशा ओळी फक्त भक्ती नाही तर त्या काळातल्या समाजाचं वास्तव्य आपल्याला दाखवतात. मग तुकाराम महाराजांच्या त्या काळात जे जगले त्यावेळी सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती नेमकी कशी होती किंवा त्या पार्श्वभूमीवर त्यांचा जो आवाज इतका वेगळा आणि धाडसी ठरला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या काळातली जी धार्मिक परिस्थिती आपण म्हणतो फार भयानक होती. त्यावेळी धर्मपीठ होती आणि जगद्गुरु तुकोबरायांनी जे काही गाथा आपल्याजवळ आहे, आज जे काही साहित्य उभं केलं, जे काही साहित्याचं भांडार आपल्याजवळ दिलं, ते सगळं मराठी आहे. प्राकृत मराठी, मोडी लिपीमध्ये मराठी आहेत. जगद्गुरु तुकोबरायांना त्या काळीची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेशी भरपूर लढावं लागलेलं आहे. अगदी एवढं लढावं लागलेलं आहे की आपण पाहतो की तुकोबराय म्हणतात मऊ मेनाहुना आम्ही विष्णुदास कठीण वज्राशी भेदू ऐसे. हे का म्हणावं लागलं जगद्गुरु तुकोबरायांना, भले देऊ काशीची लंगोटी वगैरे, हे का तुकोबरायांना म्हणावं लागलं, तर याचं कारणच असं आहे की त्यावेळेची जी धार्मिक परिस्थिती होती अत्यंत म्हणजे अलीकडच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर क्रिटिकल.
एखाद्या सामान्य कुटुंबातल्या सामान्य व्यक्तीला जर भक्ती करायची म्हटली तर त्याच्यासाठी सुद्धा ब्राह्मणांच्या धर्मपीठाकडून परमिशनच घ्यावी लागेल. एवढी वाईट अवस्था होती. अगदी त्याच्या मागचा काळ जर आपण ज्ञानोबरायांचा पाहिला तर ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना तर त्या तत्कालीन ब्रह्मपीठांनी सामाजिक व्यवस्थेनं अगदी देहांत प्रायचित्त द्यायला सांगितले. म्हणजे अलीकडच्या काळातली फाशीची शिक्षा सुद्धा कमी वाटेल की तुम्ही जिवंत असताना तुमच्या लेकरा बाळांदेखत तुम्ही जीव द्या. इतकी वाईट व्यवस्था होती. आणि ही तुकोबरायांच्या काळात काही वेगळी नव्हती, अगदी अशीच व्यवस्था होती. आणि ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात ज्यावेळेस तुकोबराय लढायला उतरलेले आहेत, ही लढाईच आहे, एक प्रकारची ही लढाईच आहे. म्हणून तर तुकोबरायांनी सांगितले आम्ही त्रैलोक्याचे राजे. ही लढाईच आहे. आणि ही एवढी भयानक होती की भीषण परिस्थिती अशी की आपल्या वाघोलीचे रामेश्वर भट्ट यांच्या समोर ज्यावेळी जगद्गुरू तुकोबरायांना उभं केलं गेलं त्यावेळी तुकोबरायांच्यावरती असा आरोप केला गेला की तुम्हाला अधिकार नसताना कीर्तन करतात आणि कीर्तनातून भोळ्या बाबड्या लोकांना फसवतात. आता खरं पाहायला गेलं तर भोळ्या बाबड्या लोकांना कोण फसवतं हे तुम्हाला आम्हाला कळतंय, पण ज्याला आरोपच करायचा आहे त्याला दिशा नसते. तसं तत्कालीन जी परिस्थिती होती ती फार भयानक होती. सामान्य माणसाला भक्ती करत असताना, सामान्य माणसाला कीर्तन करत असताना, सामान्य माणसाला अभंगाची रचना करत असताना जणू काही त्याचा अधिकारच नव्हता अशी कर्मकांडी व्यवस्था होती. एका बाजूनं इस्लामी आक्रमणं होती, जी इस्लामी आक्रमणं अगदी उघड तुम्हाला सर्व प्रकारच्या भक्ती मार्गाला मान्यताच मिळत नव्हती. म्हणजे ही परिस्थिती आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या बाजूनं आपलीच माणसं जे स्वतःला धर्मपीठाचे अधिपती म्हणून घेत होते, ह्या लोकांनी जगद्गुरू तुकोबरायांना फार भयानक त्रास दिलेला आहे. पण अगदी यातून सुद्धा तुकोबराया तयार झालेले. आणि मग तुकोबरायांची ही लढाई एवढी संघर्षाची होती, पण तुकोबरायांनी यातून सुद्धा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले आपण मगाशी म्हटलो, या अर्थी किंवा तुम्ही सांगितलं बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा, तसं तुकोबरायांना हा कळवळा का आला तर ही जग जी दुनिया बुडते का बुडते तर त्याच्यापर्यंत खरं ज्ञानच पोचत नव्हतं. संस्कृत ही भाषा जरी आपली प्राकृत भाषा असली, आपली मूळ भाषा असली, तरी काळाच्या ओघामध्ये बोली भाषा ज्या पद्धतीनं घडत असते त्या पद्धतीनंच त्या काळामध्ये मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांनी संस्कृतमध्ये असणाऱ्या भगवद्गीतेवरती मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीची उत्पत्ती केली, ज्याला आपण मूळ नाव आहे भावार्थ दीपिका, आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. तसं जगद्गुरू तुकोबरायांनी जो काही अभंगगाथा निर्माण केलेला आहे, अभंग रचावी, त्याच्यावरती कीर्तन करावी, आणि या कीर्तनाला प्रचंड लोकांची गर्दी व्हायला लागली. कारण तुकोबराय फक्त कीर्तन करत नव्हते, तर तुकोबरायांचा आत्मा बोलायचा, तुकोबरायांच्या मुखातून पांडुरंग बोलायचा. म्हणजे तुकोबरायांच्या मुखातून येणारा शब्द हा जरी तुकोबरायांचा असला तरी तो विठ्ठलाचा प्रसाद आहे. आणि तो प्रसादा वाचून तुमच्या विठ्ठली तुकोबराय म्हणतात. म्हणजे तो प्रसादच आहे तुकोबरायांच्या मुखातून येणारा. आणि हा प्रसाद ग्रहण करायला सर्व समाजातली लोक यायची. मग तिथं न पाहे यात ती कोणाचा विचार. अगदी तुकोबरायांच्या भाषेत जर सांगायचं गेलं तर तुकोबराय भेदाभेद ब्रह्म अमंगळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तिथं कुठली जात नाही, पंत नाही, कसला भेदभाव नाही, वर्णभेद नाही, काय नाही, सकळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या तत्वानं सगळे यायला लागले की ती परिस्थिती जाती व्यवस्थेत फार बांधली गेली होती. भयानक म्हणजे परिस्थिती होती. जाती व्यवस्था फार मोठी होती. कुणाला कनिष्ठ म्हटलं जायचं, कुणाला नीच म्हटलं जायचं. अशा परिस्थितीमध्ये हा तुकाराम, हा तुक्या सगळ्या लोकांना एकत्र करतोय, ज्यांना अधिकार नाही त्यांनाही लोक एकत्र करतोय, चांडाळाला घेतोय, स्त्रीशूद्राला घेतोय आणि यांना घेऊन हा कीर्तन करतोय. ह्या परिस्थितीला त्यावेळी एवढा भयानक, आता आपण लोकशाहीत आहे, तुम्हाला आम्हाला बोलण्याचा जसा अधिकार आहे त्यावेळी त्यांना अधिकार नव्हता. आणि मग ह्या विरोधात जगद्गुरू तुकोबरायांनी बंडखोरी केलेली आहे. ते तुकोबराय एक बंडखोर संत आहेत. आणि एवढी भयानक बंडखोरी करून त्यांनी हे काम उभं केलं वारकरी संप्रदायाचं, एवढा मोठा प्रचार केला, एवढा मोठा प्रसार केला की त्यामुळंच लोकांना कळायला लागलं की हे खरे तुकोबराय आहेत, हा खरा परमार्थ आहे, ही खरी भक्ती आहे, हा खरा देव आहे. म्हणजे हेंदरी शेंदरी दैवते तुकोबराय सांगतात, जी स्वतःच्या पोटाला रडणारा देव आहे त्या देवाला तुम्ही काहीतरी देत असाल तर नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती, असं तुकोबराय म्हणतात. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आत्ताच्या तरुणांच्या बाबतीत हा विचार अतिशय महत्त्वाचा. कारण विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ना की तुकोबराय स्वतः बोलतायत, तर तुकोबरायांनी अनुभवाशिवाय काही सांगितलेलं नाही की नवस करून मुलं बाळ होत असती तर मग पती करण्याची काय गरज आहे. हे समाजाला ज्यावेळी तुकोबरायांनी सांगितलं, सगळ्यात पहिला घाव बसला अंधश्रद्धेला. अंधश्रद्धेला घाव बसल्यामुळं कर्मकांडी लोकांची दुकानं बंद पडली. आणि ज्यावेळी आपलं दुकान बंद पडतं त्यावेळी कितीही माणूस प्रामाणिक असला
तरी तो आपलं दुकान वाचवण्याच्या नादात पुढच्याचं मोठं नुकसान करत असतो. बरोबर. आणि त्यावेळी कर्मकांडी जी लोक होती, जी धर्मपीठावरती बसून आम्हीच मोठे ना आम्हीच महान, म्हणजे व्यवस्थाच अशी होती की ती व्यवस्थाच अशी होती की राजा महाराजांना सुद्धा धर्मपीठाशी बांधलं गेलं होतं. म्हणजे राजा हा सर्वतोपरी मानतो आपण, पण त्या राजाला सुद्धा धर्मपीठ सिंहासनावरून खाली ओढण्याची ताकद ठेवत होतं. इतकी भयानक व्यवस्था होती. आणि अशा व्यवस्थेशी 2 हात जगद्गुरु तुकोबारायांनी करत असताना कधीही मी मोठा आहे असं न म्हणता मी समाजाचा आहे आणि समाज माझा आहे, मला त्यांचं काहीतरी देणं लागतं. जर पांडुरंगाच्या आज्ञेनं मी आलो, मला दुनिया संत म्हणते, जगद्गुरू म्हणते, तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि यावेळेस अगदी निर्भीडपणे अशा व्यवस्थेच्या विरोधात जाऊन जगद्गुरु तुकोबारायांनी काम उभं केलं. वा, खूप सुंदर. महाराज, संत तुकारामांचं आयुष्य फक्त भक्तीशी जोडलेलं नव्हतं, तर ते इतिहास आणि परंपरेशी सुद्धा जोडलेलं होतं असं म्हणतात खरं. तर त्यातलाच एक प्रसंग म्हणजे तुकाराम गाथा. हा. याविषयी खूप लोकांनी ऐकलं, आपण ऐकतच आलो आहोत पिढ्यानपिढ्या. तर मग रामेश्वर भट्टांनी तुकाराम गाथा ही नदीत बुडवली, हा प्रसंग. आणि त्यातला चमत्कार म्हणजे की ती गाथा पुन्हा वर आली असं आपण ऐकतो. बरोबर आहे. तर तुकोबांच्या शब्दाकडे कविता म्हणून न बघता सत्य म्हणून आपले वारकरी पाहतात असं बरोबर. म्हणता येईल. बरोबर. तर मग या तुकाराम गाथेकडे तुम्ही कसं बघता आणि या प्रसंगाकडे आपल्याकडे कसं बघितलं जातं परंपरेमध्ये? आता जगद्गुरु तुकोबारायांची गाथा ही इंद्रायणीच्या डोहामध्ये फक्त बुडवलेली नाही, जळी दगडासहित वया जैशा तारी येल्या लाया. जे जगद्गुरु तुकोबारायांच्या वह्या ज्यावेळेस पाण्यामध्ये बुडवलेल्या आहेत, त्या तरलेले तर लह्या म्हणजे तरंगतात पाण्यावरती, अशा तरंगून आलेले आहेत. तो फक्त बुडवलेला नाही, त्याच्यावर दगड बांधून गाथा बुडवलेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये किंवा एक कीर्तनकार म्हणून त्या गोष्टीकडे जर पाहायचं म्हणलं मला, तर माझं वैयक्तिक मत असं सांगतं की तो फक्त गाथा नाही, ते फक्त शब्द नाहीत किंवा त्या कविता नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांचं एक अगदी म्हणजे म्हणायला गेलं तर तुकोबारायांच्या हृदयातून उत्पन्न झालेली अतिशय पांडुरंगाच्या कृपेनं किंवा ईश्वराच्या, एक त्यांना पांडुरंगाची कृपा होतीच, ईश्वरी आशीर्वाद प्रसादच होता तो. त्यांच्या मुखातून उत्पन्न झालेलं ते एक अग्निदिव्य आहे की जे पाण्यासारख्या ठिकाणी बुडू शकत नाही. ते तरणारच आहे. जर तुकोबारायांच्या एका शब्दानं माणसाचं आयुष्य तरत असेल, तर मग पाण्यावरती गाथा तरंगणं ही आपल्यासाठी तसं बघायला गेली तर अशी लई मोठी गोष्ट नसावी का? तर जर आपण त्या गोष्टीला लई मोठं म्हणलं तर तुकोबाच छोटे होते असं मला वाटतं. कारण जगद्गुरु तुकोबारायांचं कार्यच एवढं मोठं होतं की त्या काळातल्या, मगाशी तुम्हाला सांगितलं तसं, वाघोलीचे भट्ट, रामेश्वर भट्ट, यांनी तुकोबारायांना गाथा पाण्यात बुडवायला सांगितलं की तू करतोयस हा अधर्म आहे आणि अधर्म आम्हाला मान्य नाही. मुळात धर्माची व्याख्या तेव्हाही आपल्याला कळाली नव्हती ना, आजही कळालेली नाही. धर्म आपण नुकतं धर्म, आता मी धार्मिक कीर्तनकार म्हणून मी काम करतो. आदरणीय श्री संभाजीराव भिडेगुरूंच्या माध्यमातून आम्ही धार्मिक कार्य करतो. धार्मिक कार्य करणं म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळालेलंच नाही ना. मुळात धर्म या शब्दाची तुकोबारायांनी त्यांच्या गाथ्यामध्ये अनेक ठिकाणी धर्म हा शब्द उल्लेखलेला आहे. मग धर्म आता आपण शब्दात बांधला, कोणी हिंदू, कोणी मुसलमान, कोणी बौद्ध, पण खरा धर्म संतांनी शिकवलाय आपल्याला. आपल्याला असं म्हटलं जातं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पय. बरोबर आहे, जगाला प्रेम देणं हा धर्म आहे, पण समोरचा व्यक्ती तुम्हाला प्रेमच देत नसेल तर हा धर्म टिकणार कसा? यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. देव सुद्धा या धर्मासाठी अवतार घेतो, तर त्या धर्माला काहीतरी व्याख्या असेलच की. आणि याच व्याख्येच्या मुळावर समाज उठला होता आणि याच व्याख्येच्या मुळावर उठणं म्हणजेच पाण्यात गाथा बुडवणं. आणि अशी गाथा जगद्गुरु तुकोबारायांची पाण्यात बुडवल्यानंतर तुकोबारायांनी 13 दिवसांचं अनुष्ठान मांडलं. उपाशी तुकोबाराय म्हणजे जगातलं सगळ्यात पहिलं अमरण उपोषण तुकोबारायांनी केलं. पण हे तत्कालीन ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे, कर्मकांडी व्यवस्थेच्या विरोधात हे उपोषण नाही, तर हे उपोषण परमेश्वराच्या विरोधात केले की देवा मला न्यायच नाही का. आणि तुकोबारायांचा एक अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, म्हणजे देवाला नवसच करताय तुकोबाराय. आठवी न पाया हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंग, असं म्हणताना एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून, असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे तुटले तुकोबाराय, पण कुणापाशी? परमेश्वरापाशी. समाजाच्या समोर नाही, परमेश्वरापाशी, की यांनी मला एवढा त्रास दिलाय, माझं काय चुकलंय,
मला एकदा या दुःखातनं मोकळं कर. मग दुःख कोणतं? दुरितांचे जाळे उगवून. मग तुकोबारायांचे भरपूर अभंग आहेत. निंदकाचे घर असावे शेजारी, असो ऐसे खळ फारा आम्हा तयाचे उपकार. आणि म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला टोचून बोलणं, तसे तुकोबारायांचे टोचून बोलणं आहे. असो ऐसे खळ फार, म्हणजे असे खळ वाईट फार आहेत, पण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत की त्यांनी आम्हाला त्रास दिला आणि त्या त्रासातूनच आम्ही अधिक अधिक देवाच्या जवळ गेलो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला वाईट साईड बोललं, नावं ठेवली तर आपण तुटतो. पण तुकोबारायांच्या चरित्राकडे जर आपण पाहिलं तर आपण न तुटता आपण अधिक दृढ झालं पाहिजे हे इथं दिसून येते. आणि तुकोबारायांनी 13 दिवसाचं जे अनुष्ठान मांडलेलं आहे, त्या 13 दिवसाच्या अनुष्ठानातून गाथा तरुण वर आलेला आहे. आता पाहायचं म्हणलं तर इथं भरपूर प्रश्न उभे राहतील. पण जर आपण खरंच जगद्गुरू तुकोबारायांच्याकडे निष्ठेनं पाहत असू, खरंच आपण जगद्गुरू तुकोबारायांचे अनुयायी असू आणि खरोखर तुकोबारायांचा परमार्थ आपल्याला मान्य असेल, ते सत्यवादी होते हे आपल्याला मान्य असेल, ते सात्विक होते हे आपल्याला मान्य असेल, तर तुकोबारायांचा गाथा तरलेला आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि तो फक्त तरलेला नाही, मग त्याच्यामध्ये 14 टाळकरी होते. त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य ठिकाणी आता नाव घेतलं जातं ते संत जगनाडे महाराज, संताजी जगनाडे महाराज. अशा जे तुकोबारायांच्या बरोबर लोक होते, त्यांच्या पाठांतरातून जे अभंग होते, त्यांनी परत त्याचा संचय करून, गाथा तर तरलेलंच आहे, परंतु त्याचा संचय करून स्वतःही तरलेला जो गाथा आहे त्यावरचे अभंग पुन्हा उतरून घेतलेत. कारण पुन्हा जर अशी परिस्थिती निर्माण झाली, परत अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार, असा विषय आहे ना. म्हणून तो जो गाथा तरला आपण म्हणतो तो तरलेलाच आहे, पण सर्वात जास्त तो प्रत्येकाच्या हृदयावर तरलेला आहे, तो प्रत्येकाच्या मनावर तरलेला आहे. आणि मनावर तरलेला, हृदयावर तरलेला गाथा जो आज आपल्या समोर आहे तो गाथा आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा फक्त इंद्रायणीच्या डोहात तरला असं आपण म्हणतो, तर तो इंद्रायणीचा डोह म्हणजे दुरितांची मन आहेत. आणि दुरितांच्या मनावर सुद्धा अधिराज्य, म्हणजे ज्या रामेश्वर भट्टांनी, ज्या मंबाजी बुवांनी तुकोबारायांना अगदी अविरत इतका भयानक त्रास दिलेला आहे, इतका भयानक की शब्दशः आपण पाहायला गेलो तर आपलं डोळं पाहणं होते, एवढा त्रास दिला तुकोबारायांना. बघा ना, एवढं आयुष्याचा आटापिटा करून रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे असं तुकोबाराय म्हणतात. दिवस रात्र देवाचं भजन करायचं आणि मग उत्पन्न होणारे अभंग लिहून काढायचे. बरं त्या काळी काही छपाई होती का? अभंग लिहिलाय, छपलंय, 2 मिनिटात झाले, हस्तलिखित आहे ते. आणि एवढ्या कष्टानं, एवढ्या प्रेमानं लिहिलेला गाथा जर पाण्यात बुडवावा लागत असेल, तोही दगड बांधून, पुन्हा वरच नाही आला पाहिजे, तर किती वेदना झाल्या असतील तुकोबारायांना. आणि आजचं जे शेळ्या मंदिर आहे तिथं तुकोबारायांनी त्या शेळेला टिकून बसून त्या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे 13 दिवसांचं. आणि 13 दिवसानंतर पाण्यामध्ये, समुद्रामध्ये शेष नाग आणि शेषेच्या नागावरती भगवान विष्णू, भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता, त्या लक्ष्मी मातेनं 13 दिवस जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करून तो गाथा आणून दिलेला आहे. बघा, याचा जर अर्थ आपण अलीकडच्या काळात घ्यायचा म्हटला तर असाही घेऊ शकतो की तो इंद्रायणीचा डोह म्हणजे कर्मकांडी लोक आहेत, अविचारी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, अधर्मी लोक आहेत, पण यांना सुद्धा तुकोबारायांच्या शब्दांनी सुधरवून तरायला भाग पाडलं, जसा की गाथा तरला. आणि लक्ष्मीनं सुद्धा पारायण केलं. म्हणजे तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, पण जर समाधान नसेल तर तो पैसा, ती लक्ष्मी असूनही तुमच्या उपयोगाची नाही. तसं जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा लक्ष्मी मातेनं स्वतः त्याचं पारायण करून तारलेलं आहे. म्हणजे ती लक्ष्मी सुद्धा जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेच्या समोर, तत्वज्ञानासमोर, साहित्यासमोर नतमस्तक झालेले. हेच तत्व मी तुम्हाला सांगेन. ह्याच इतिहासाच्या प्रसंगासोबत अजून एक प्रसंग आहे. म्हणजेच अलीकडे स्वराज्य उभं राहत होतं त्या काळात. तर एका बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराज तलवारीने स्वाभिमान जागवत होते आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर आपले तुकाराम महाराज अभंगामधून समाजाला आत्मभान देत होते. तर जसं आपण मगाशी उल्लेख केला, भेदाभेद भ्रम अमंगळ, तर यासारख्या अभंगातून माणुसकी आणि जनजागृतीचा विचार आपल्याला दिसून येतो. तर म्हणूनच एकीकडे तलवारीने सामर्थ्य आणि दुसरीकडे विचारांची शक्ती. तर या 2 महान व्यक्तींच्या नात्याचा इतिहास तुम्ही कसा सांगाल किंवा त्यांची भेट कशी होती हे कसं सांगाल? तुम्ही खरं तर माझ्या आवडीचा प्रश्न विचारला बरं का. कारण जगद्गुरू तुकाराम महाराज आणि पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, आमचे गुरुवर्य आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी फार सुंदर शब्दात सांगतात की रामदास स्वामी असतील, तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, कुणी कुणाचे गुरु नव्हते. आपण आज गुरु शिष्य या नात्यानं पाहतो. ते स्वतः एक स्वयंप्रकाशित आहेत. सूर्याला कुणाच्या आदेशानं प्रकाशित व्हावं लागत नाही, चंद्र कुणाच्या आदेशानं मावळत नाही, तसे हे स्वयंप्रकाशित आहेत तिघही स्वतःच्या ठिकाणी. आता मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकोबाराया
यांचा जो कालावधी आहे तो कमी आहे. समकालीन जरी असले तरी कमी आहे, कारण जगद्गुरू तुकोबराया हे 1650चं वैकुंठ गमन आहे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो 30चा आहे, 1630चा आहे. आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला तर सुरुवातीची त्यांची धावपळ जी होती त्या धावपळीच्या काळात जर आपण पाहिलं तर जगद्गुरू तुकोबरायांच्या आणि शिवाजी महाराजांच्या समकालामध्ये पुणे प्रांतामध्ये शिवाजी महाराजांचा जो कार्यकाळ आहे तो 5 ते 6 वर्षांचा आहे. म्हणजे अगदी 1645 नंतर 27 एप्रिल 1645ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेली. आणि हिंदवी स्वराज्य करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर ती परिस्थिती फार भयानक होती. अगदी यवनी अत्याचाराखाली सगळी रयत भरडली जात होती व त्याच्यामध्ये स्त्रियांना स्त्री म्हणून जगण्याचा मुळात अधिकारच नसल्यासारखी, म्हणजे स्त्री एक खेळ नव्हतं. आजची सुद्धा तसं बघायला गेलं ना तर आजची सुद्धा मानसिकता आपली इस्लामीच मानसिकता आहे बऱ्याच लोकांची. एका स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन संत साहित्यातून आपण बोलू या विषयावर, परंतु ती काळच परिस्थिती अशी भयानक होती. आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ 27 एप्रिल 1645ला घेतलेली. याच्या अगोदर 2 महिने एक घटना घडलेली. रांजेगावचा बाबा बिन भिकाजी पाटील नावाचा एक पाटील होता, ज्याला आपण रांजाचा पाटील नावानं ओळखतो. या पाटलानं एका मुलीवरती अत्याचार केला आणि त्या मुलीनं स्वतःच्या बापा आणि भावा देखत विहिरीमध्ये उडी मारून जीव दिला. त्यावेळी न्याय मिळावा, छत्रपती शिवाजी महाराज हे लाल महालात जिजाऊ साहेबांच्या बरोबर आले होते, नुकतेच आले होते पुण्याला, बंगळूर प्रांतावरून शहाजीराजांची भेट घेऊन आले होते. आता आल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी राज, आता जरी 15-16 वर्षाचे शिवाजी महाराज असले तरी शहाजीराजांचे पुत्र आणि पुणे प्रांताची जहागिरी त्यांच्याकडे होती. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज राजेच म्हणले जात होते. आणि जगद्गुरू तुकोबरायांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभंग लिहिलेले आहेत बरं. म्हणजे तो प्रसंग आपण बघू सांगतो, पण त्या प्रसंगामध्ये सुद्धा राजे असा शब्द वापरलाय. जगद्गुरू तुकोबराय सर्वज्ञच आहेत, त्यांना माहीत आहे. अगदी एक आख्यायिका आहे, तुकोबराय म्हणतात की शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे तू. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी सुद्धा सगळ्यात पहिली जगद्गुरू तुकोबरायांनीच दिली. आणि ही कशी दिली, तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा त्या रांजाच्या पाटलाचा जो काही खटला शिवाजी महाराजांच्या दरबारात आल्यानंतर तळपाईच्या मस्तकाला गेलेले 15-16 वर्षाचं, 14.5 ते 15 वर्षांचं वय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काय बुद्धी असेल त्यावेळेस. पण तरीही त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजेच्या पाटलाचे 2 हात कलम 2 पाय कलम करून डोळे फोडण्याची, चौरंगा करण्याची त्याला शिक्षा दिलेली आहे. इतकी भयानक. ह्याची खंडोळी करा, त्याला मृत्यू नाही, खंडोळी करा. का, कशासाठी, तो एका क्षणात मारता कामा नये. जो स्त्रीकडं बदामल करतो, स्त्रीकडं वाईट नजर न पाहतो, त्याची खंडोळी म्हणजे तो जिवंत असून दररोज थोडा थोडा मेला पाहिजे. हे विचार त्यांच्याकडे आलेले आहेत. कुठून आले, स्वराज्य करत असताना सगळ्यात पहिला मंत्र जो छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलाय, जपलाय, पराविया नारे माऊली समाना आम्ही विष्णुदास तैशीनो. आमचे गुरुजी सांगतात, जरी असेल समोर शत्रूची कांता, शत्रूची जरी बाई असली तरी तिच्याकडे आई या नजरेनं बघायचं. तसं जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथ्यात जर आपण पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात जर आपण पाहिलं तर ह्या विचारांच्या मध्ये जे साम्य दिसतं, हे साम्यच आपल्याला दाखवतं की दोघांची जवळीकता किती होती. अगदी कमी काळ जरी एकत्र आला असला तरी एक अशी आख्यायिका आहे की आपल्या म्हणजे पुण्याच्या जवळ आपल्या इथं लोहगाव म्हणून गाव आहे, इथं जगद्गुरू तुकोबरायांची जास्तीत जास्त कीर्तनं व्हायची. आणि ह्या कीर्तनाला एकदा छत्रपती शिवाजी महाराज अगदी वयाच्या 16व्या-15व्या वर्षी आले होते, बसले होते. बसल्यानंतर त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कमरेला असणारी तलवार काढली, बाजूला ठेवलेली, कीर्तनात बसलेले. ज्यावेळी जगद्गुरू तुकोबराय तर कीर्तनामध्ये तल्लीन झालेले आहेत, मग्न झालेले आहेत, विठ्ठलाचं भजन करतायत आणि समोर बघितलं राजा बसलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज बसलेले. वय लहानच आहे, पण मुळातच वारकरी संप्रदायामध्ये लहान वयन मोठं वय बघितलंच जात नाही. म्हणजे पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडे जन एकमेका, हे असं का म्हटलं गेलं तर तिथं कोण लहान नाही. यारे यारे लहान थोरं याती बोलती नारे नर करावा विचारानं लगे चिंता काऊन असे शब्द आहेत ते. तसं जगद्गुरू तुकोबरायांनी शिवाजी राजांना बघितलेलं आहे. एवढा आनंद झालेला आहे तुकोबरायांना की तुकोबरायांनी स्वतः ते शस्त्र उचलून शिवाजीराजांच्या हातात दिलेलं आहे. आता इथं आपल्याला असंही एक ऐतिहासिक असेही काही पुरावे सापडतात की त्या ठिकाणी अभंग आहेत. हे जगद्गुरू तुकोबरायांनी शिवाजीराजांच्या हातात ते शस्त्र पुन्हा दिलेलं आहे आणि तुम्ही रामदास स्वामींकडे जा,
आणि तुम्ही त्यांच्या चरणाशी लीन व्हा, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. कारण तलवारीच्या धारेवर तुम्ही मंदिराचा कळस जिवंत ठेवा आणि शब्दशस्त्राच्या धारेवर आम्ही त्या कळसाच्या गाभाऱ्यात असणारा देव जिवंत ठेवू. हे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तुकोबरायांचं एक अभंग आहे आपल्याला, फार सुंदर आहे. आणि आता इथं प्रश्न तुम्ही जसं सांगितलं की तलवारीच्या टोकावरती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि शब्दांच्या ताकदीवरती जगद्गुरू तुकोबरायांनी वारकरी संप्रदायाचं साम्राज्य उभं केलं. तर ह्या दोन्ही गोष्टीकडे आपण जर बघायला गेलं तर तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी प्रत्येक साधू प्रत्येक संत हा पूजनीयच आहे. आणि शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य सुद्धा उभं करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र केलेले, भेदच केलेला नाही, जे ज्ञानोबरायांनी सुरुवातीला केलेलं आहे. ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाची ज्यावेळेस भगवी पताका हातामध्ये घेतले फडकवलेले आणि ज्ञानोबरायांनी 18 पगड जातीत सगळ्यात जगात सर्वात मोठी व्यवस्था म्हणजे वारकरी संप्रदाय, सर्वात मोठं अवाढव्य व्यवस्थापन, की हे व्यवस्थापन तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही. करोडो लोक लाखो लोक एकत्र येतात आणि छोट्या छोट्या ग्रुप म्हणजे दिंडी, छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या दिंड्यांनी आपण पाहतो. ही व्यवस्थापन जिची ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी आम्हाला एक काहीतरी दिशा दाखवून दिलेली आहे, आचारसंहिता ठरवून दिलेली आहे. या आचारसंहितेच्या माध्यमातून आपण पाहतो हेच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. गरीब घरची मुलं, त्या मुलांच्याकडे काही नव्हतं, अंगावरती लाज राखायपुरते कपडे घालायची, एका बुक्कीत कांदा फोडायचा आणि ठेच्यावर भाकरी खायची आणि आम्ही मराठ्याची पोरं म्हणत शेतीत काम करायचं. बलवान पोरंही असली गरिबा घरची पोरं बरोबर घेतली की ज्यांना एक दिशा आहे, काहीतरी करण्याची उमेद आहे, पण पैशामध्ये संपत्तीमध्ये मोठेपणामध्ये ही कधी अडकणार नाही. आणि हा विचार कुठून उत्पन्न होतो तर हा विचार जगद्गुरू तुकोबरायांच्या गोठातून उत्पन्न होतो, हा तुकोबरायांच्या डोक्यातून उत्पन्न विचार होतो. आणि जगद्गुरू तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं आहे, कीर्तनामध्ये चर्चा झालेली आहे, माघारे आलेले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट लक्षात आली की एवढा महात्मा आहे, एवढा मोठा संत आहे आणि त्यांना एवढी लोक त्रास देत आहेत, पण हा माणूस कधी मला त्रास होतोय म्हणून कुणाकडे तक्रार करत नाही. मात्र त्या भक्तीच्या कार्यामध्ये मागं कुटुंबाकडे त्यांचं लक्ष कमी दिसतंय असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलेलं असावं. आणि मग शिवाजी महाराजांनी संपत्ती पाठवलेली आहे, हत्ती घोडे पाठवले. त्यावेळी जगद्गुरू तुकोबरायांनी पाठीमागं परत ते सगळं पाठवलंय आणि पत्र लिहिलंय. त्याच्यामध्ये म्हणतात माणिक पाशानं खडे जैशी, म्हणजे तुम्ही पाठवलेली जी संपत्ती आहे, जे पैसा आहे, ते आम्हाला खड्यासारखे आहेत. तुम्हाला जर आम्हाला काही द्यायचं असेल, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज या असं, तुम्ही स्वतःला पांडुरंगाचे दास म्हणून घ्या, ही आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला तुम्ही जे धन देताय, संपत्ती देताय, ते म्हणजे मृत्तिके समान मातीसारखं आहे, आम्हाला त्याची गरजच नाही. कारण संतांच्या घरी काहीच कमी नव्हतं. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारे ती दासी, म्हणजे जर आम्ही मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून धडपडत असेल तर मग चारही मुक्ती आमच्या घरी पाणी भरतायत, तो मोक्ष आमच्या घरी काम करायला आहे, दासी म्हणून काम करतोय, आम्हाला त्याची पण इच्छा नाही ना. मग संपत्ती हा लयला आमचा विषय आहे, त्याचा काही संबंधच येत नाही. मग अशा वेळी जगद्गुरू तुकोबरायांचं जे मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेलं आहे, हे जसं जसं शिवाजी महाराजांच्या चरित्रात उतरल तशी त्याची जाणीव होते आपल्याला. एक, स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य करत असताना उपासनेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. तुकोबराय दैवी उपासक होते, म्हणजे देवीची उपासना करायचे, गळ्यामध्ये कवड्याची माळ होती. आणि मोकळा वेळ मिळाला की जसं तुकोबराया म्हणतात दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, की आम्हाला दिवस रात्र एकच काम आहे की आम्ही गोविंदाचं पवाडे करत बसू. किंवा तुकोबराया सामान्यांचं मन बळकट करताना भोग तो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणूनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. हे अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही त्या गोविंदाचं भजन करा, त्यानं तुमच्या मनात ताकद येईल. जगद्गुरू तुकोबराय उपासक आहेत. वेळ मिळाला की जगदंब जगदंब, आपण मालिका पहा, पिक्चर पहा, सिनेमे पाहतो, आपल्याला दिसतं येतं की तुकोबराया उपासक आहेत, जगदंब जगदंब अशी उपासना करतात. तर हे मार्गदर्शन जगद्गुरू तुकोबरायांच्याकडनं लाभलं गेलेलं मार्गदर्शन आहे. म्हणून जरी त्यांना एकामेकाचे गुरु म्हणून जरी आपण नाही पाहिलं तरी ते एकामेकाशी एवढे समरस आहेत, दोघांचं कार्य एकच आहे, अगदी 100% कार्य एक आहे. कारण धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोघांचा समतोल असेल तरच राष्ट्र टिकत असतं. आणि ज्यावेळी नजर जाईल तिकडं पारख्यांची सत्ता होती, कुठंच आपलं काहीच नव्हतं, बघायला नव्हतं, अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं मोठं हिंदवी स्वराज्य उभं केलेलं आहे. तर हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना साधूंचे संतांचे तुकोबांचे आशीर्वाद लाभले
आणि त्यामुळं त्यांच्या मनगटातलं बळ दुप्पट झालं आणि त्या तत्वावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केले. मग हे स्वराज्य उभं करताना स्वराज्यामध्ये जाती व्यवस्थेवरती वार करून सगळ्यांना बरोबर घेऊन, स्त्रियांना पहिला न्याय देऊन, साधू संतांचं रक्षण करून, मंदिरं बांधून, समाज कल्याणाची कामं करून, म्हणतो आपण जाणता राजा म्हणतो ना, हे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांना दान मिळालं पदरामध्ये ते जगद्गुरू तुकोबारायांच्याकडूनच मिळालं. कारण जरी पुढं तुकोबाराया छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर नसले तरी आपण पाहतो की 1685ला नारायण महाराज जे जगद्गुरू तुकोबारायांचे चिरंजीव आहेत, धाकटे सर्वात, त्यांनी ज्ञानोबा आणि तुकोबांची वारी चालू केली. मग नारायण महाराज असतील, जगनाडे बुवा असतील, ही जी संत मंडळी होती, या संत मंडळींच्याकडून तुकोबारायांच्या शब्दांचा जो प्रचार प्रसार होत होता, ही कीर्तन जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगांवरची कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी ऐकलेली आहेत आणि त्या अभंगांचा बराच परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती झालेला आहे. आणि म्हणून हिंदवी स्वराज्याच्या या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी संत छत्र सोडलेलं नाही, हे आपल्याला इथं हेच दाखवून देतं की हा दोघांचा जिव्हाळा आहे. म्हणून तलवारीच्या टोकावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य तलवारीच्या टोकावर जरी उभं केलं तरी त्या स्वराज्याला जे काही 4 खांब लागले त्याच्यामध्ये एक खांब वैराग्याचा आहे, एक खांब भक्तीचा आहे, एक खांब प्रामाणिकपणाचा आहे, एक खांब सात्विकतेचा आहे. त्याच्यामध्ये सात्विकता आणि वैराग्य हे जगद्गुरू तुकोबारायांच्याकडून मिळालेलं दान आहे. वा, तुम्ही जसं जसं एक एक प्रसंग सांगताय ना तसं तसं आम्हाला अजून इच्छा होती त्यांच्याबद्दल ऐकण्याची. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ आगमन. तर तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाची कथा आजही आपल्या परंपरेत अत्यंत श्रद्धेने बघितली जाते. आणि विशेष म्हणजे आम्ही जातो आमूच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, हा अभंग ऐकला की आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची शांतता खरं तर हृदयाला मिळते. जणू तुकोबा शेवटच्या क्षणी निरोप देत नाहीयेत तर ते आध्यात्मिक प्रवास सांगतायत असंच आपल्याला त्यातून एक कळतं. तर या प्रसंगाकडे फक्त एक चमत्कार म्हणून नाही तर भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेकडे पाहिलं जातं असं म्हणू शकतो आपण खरं तर. तर मग या संपूर्ण प्रसंगाचं महत्त्व तुम्ही कसं समजावून सांगाल? खरं पाहायला गेलं तर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे जे वैकुंठ गमन आहे म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया ज्याला आपण तुकाराम बीज म्हणतो, त्या दिवशी एक दुपारी 2च्या दरम्यान नांदुर्निकीचा वृक्ष आहे, आजही आहे देहूमध्ये. आज ह्या विषयी भरपूर गैरसमज आहेत समाजामध्ये. 2 बाजू आहेत, प्रत्येक गोष्टीला 2 विचार असतात. पण जगद्गुरू तुकोबाराया सदैव वैकुंठाला गेलेले आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. ह्याला पुरावे आहेत. काही लोकांचं असं मत आहे की हे जे पुरावे आहेत हे पुरावे तुकोबारायांचे स्वतःचे नाहीत तर बाकीच्यांनी लिहून ठेवले. आता महत्त्वाचा प्रश्न असा येतो की तुकोबाराया आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, शेवटचा क्षण या जगात कुणालाही दिसलेला नाही. ज्ञानोबारायांनी जिवंत समाधी घेतलेली आहे बरोबर. आणि जगद्गुरू तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेलेले. ह्या दोन्ही प्रसंगाकडे जर आपण बघितलं तर फार अंतर आहे. ज्ञानोबारायांनी जिवंत समाधी घेतली म्हणजे ठरवलेलं आहे या दिवशी या तिथीला आपल्याला समाधी घ्यायची. जगद्गुरू तुकोबारायांनी वैकुंठ गमन ज्यावेळी जगद्गुरू तुकोबारायांचं झालेलं आहे ते देवाचा धावा करत होते. जगद्गुरू तुकोबाराय अगदी उत्कंठ प्रेमानं भावनेनं देवाला हाका मारायची. परमेश्वर येत नाही हे बघून कधी कधी देवावर रागवलेले सुद्धा अगदी भयानक. जगद्गुरू तुकोबारायांचं जर आपण अभंग वाचले तर ह्याच्यामध्ये दिसतं. पण हा प्रसंग फार भावनिक आहे. या प्रसंगाकडे बघताना प्रत्येक व्यक्तीनं वैचारिक दृष्टीतून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुकोबारायांचं सदैव वैकुंठाला जाणं ही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीतनं जर आपण पाहायला गेलो तर ही फार मोठी गोष्ट आहे. हे फक्त एक चमत्कार नाही. म्हणजे तुकोबाराया म्हणतात की तैशी संत जगी क्रिया करूनी दावी अंगी. संत कसा असावा तर प्रसंगी त्याला काहीतरी क्रिया सुद्धा करून दाखवता आली पाहिजे असं जगद्गुरू तुकोबाराय स्वतः म्हणतायत. पण वैकुंठाला जाणं ही क्रिया मी कोणतरी आहे हे दाखवण्याची काही कामाचीच नव्हती ना जगद्गुरू तुकोबारायांच्यासाठी. तुकोबाराया वैकुंठाला ज्यावेळेस गेलेले आहेत त्यावेळी तिथं असणारी जी लोक आहेत त्या लोकांनी त्या प्रसंगाचं जे काही वर्णन केलेलं आहे ते तुकोबाराया म्हणतायत आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या, आजवरी होतो तुमच्या गावी, तोवर झाल्या गाठी भेटी, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, रामकृष्ण हरी विठ्ठल बोला, तुका गेला वैकुंठाला. हे तुकोबारायांचे जे शब्द आहेत अगदी
म्हणजे हृदय हेलावणाऱ्याच गोष्टी आहेत. आज तुकाराम बीज आपण लय मोठ्या आनंदामध्ये करतो, पंचपक्वानाचं अन्न खातो त्या दिवशी. खरं तर ही दुःखाचीच गोष्ट आहे, पण वारकरी संप्रदाय त्याला दुःख जरी असलं तरी आनंदामध्ये का साजरा करतो? तर जगद्गुरू तुकोबराया हे वैकुंठाला गेले हे एक चित्र आहे, पण प्रत्यक्षात शब्दांनी अभंगांनी तुकोबराया आजही आहेत, तुमच्या आमच्यात आहेत, आत्ता सुद्धा येत आहे. आपण जर शब्द तुकोबरायांचे वापरतोय ना तर ते तुकाराम महाराज आहेत, म्हणून ते सदैव वैकुंठाला गेले. हा प्रसंग कुणीतरी लिहून ठेवला, कुणीतरी सांगितला, तो खोटा आहे तो खरा आहे या शब्दामध्ये न अडकता जगद्गुरू तुकोबरायांच्या जीवनाची उंची दाखवणारा तो प्रसंग आहे असं मला वाटतं. कारण परमार्थ किंवा तुकोबरायांची भक्ती ही फक्त भक्ती नव्हती, तर ही त्याच्याही पलीकडे गेलेली गोष्ट होती. तुकोबरायांचा एक अभंग आहे, त्यामध्ये तुकोबराय म्हणतात की सुखतेची दुःख पाप पुण्य खरे हे तो आम्हा बरे कळू आले. म्हणजे सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य ह्याच्यात आम्हाला तर अंतरच वाटत नाही. या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेलेले जगद्गुरू तुकोबराय. आणि अंतिम शब्द तुकोबरायांचे सरते शेवटी ज्यावेळेस वैकुंठ गमनाचा काळ आलेला आहे, तुकोबरायांना जाणीव झालेली की नाही आता मला थांबायचं नाही, मला आता जायचं आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वाच्या वाहिली अनंता बोलायचे आता काम नाही. अनंत म्हणजे परमेश्वराला सांगतात की मी माझी वाणी, मी माझे शब्द, मी माझी वाचा तुला वाहिली, आता याच्या पुढे मी काय बोलणार नाही, अगदी काहीच बोलणार नाही, आता जे तुला करायचं ते तू कर. अगदी तुकोबरायांनी काही ठिकाणी परमेश्वराला रागाच्या शब्दामध्ये बोललेले आहेत, म्हणजे हिनवलेलं आहे. आणि अशा वेळी जगद्गुरू तुकोबरायांचे शब्द ऐकून परमेश्वरानं स्वतःचं वाहन असणारं गरुड जगद्गुरू तुकोबरायांना घेण्यासाठी पाठवलेलं आहे. देहू गावामध्ये सगळे लोक रडत आहेत, तुकोबरायांच्यासाठी दावा करतायत. आणि ही मुळात घटना दुपारी 2ची आहे. दुपारी 2ची म्हणजे बऱ्याच लोकांनी ही बघितलेली आहे. ही काय रात्री वगैरे घडलेली घटना आहे का? नाही. म्हणून आजही तिथं नांदुरकीच्या वृक्षाखाली जे तुकाराम बीजेचं जे कीर्तन होतं त्याची फुलं 2 वाजता पडतात. ही वेळ आहे. ह्या वेळेला जगद्गुरू तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. हा प्रसंग जर आजही आपण एक वैचारिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिला तर तुकोबराय त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, तेवढ्या उच्च ठिकाणी पोहोचलेले आहेत की तुकोबरायांचं वैराग्य इतकं परिपूर्ण आहे, एवढं त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला शंका घ्यायला जागाच नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा मोहमायेचा त्याग करून जगद्गुरू तुकोबराय षडविकार, आपण आज वारकरी म्हणतो, वारकरी म्हणजे काय हेच आपल्याला कळालेलं नाही. गळ्यात माळ घातली आणि पंढरीची वारी केली म्हणजे तू वारकरी होऊ शकत नाही. षडविकार आहे, त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, माया, या षडविकारावरती ज्यानं विजय प्राप्त केला, अगदी एकावर जरी केला तरी तो वारकरी आहे. जगद्गुरू तुकोबरायांच्या आजूबाजूला सुद्धा ह्या गोष्टी कुठं दिसत नाही, कुठंच दिसत नाही. अगदी या सगळ्या मोहमायाच्या पलीकडे जगद्गुरू तुकोबराय गेलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर दगड आहे, त्या दगडाला मूर्तीचं रूप दिलं, आपण त्याला देव म्हणतो, त्याला कितीही दुधाची आंघोळ घातली, म्हणजे गरम पाण्याची जरी त्याला आंघोळ घातली, अगदी उखळलेलं तेल जरी त्याच्यावर ओतलं तरी त्याला भाजणार आहे का? तो देवच आहे, आपल्या हृदयाला भाजतो. माझ्या देवाला भाजला असेल, पण त्या दगडाला भाजतंय का? दगडामध्ये असणारी देव ही आपली भावना आहे. तसे जगद्गुरू तुकोबरायांचं वैकुंठ गमन त्या भावनेसारखं भावनात्मक आहे. परंतु जगद्गुरू तुकोबरायांचं वैकुंठ गमन हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीतून फक्त वैकुंठ गमन नसून हे जगाला एक दाखवणारं दिशाचक्र आहे की परमेश्वराच्या भजनाची, चिंतनाची, प्रामाणिकपणाची, सात्विकतेची ताकद जितकी मोठी आहे, असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणतात. जे शक्य नाही ते सुद्धा करण्याची ताकद आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास, ईश्वर चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. जगद्गुरू तुकोबरायांची ईश्वर भक्ती एवढी प्रचंड होती, एवढा प्रामाणिकपणा त्यांच्या हृदयामध्ये होता, सर्वांविषयीची दया एवढी त्यांच्याजवळ होती की देव पाहावया गेलो ते देवची होऊन ठेवलो. तसं जगद्गुरू तुकोबराय फक्त देव बघायला गेले नाही, तर ते स्वतःच दैवी झाले होते, स्वतःच देवमय झाले होते. अगदी सगळ्यातनं मुक्त असणारं जगद्गुरू तुकोबराय होते. आता त्यांच्याजवळ होतं ते फक्त शरीर होतं. आता त्यांच्याजवळ ते स्वतःही नव्हते, फक्त शरीर होतं आणि त्याचं काही कामाचं नव्हतं. त्यावेळी जगद्गुरू तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. आणि जाताना आम्ही जातो, तुम्ही सांगितलं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आपण हे शब्द ऐकले की आपले डोळे भरून येतात. कारण जगद्गुरू तुकोबरायांचं महत्त्व आज आपल्याला इतकं वाटतंय. त्या काळी ज्या लोकांना भक्ती करण्याचा अधिकार नव्हता, लिखाण करण्याचा अधिकार नव्हता, जातीयतेमध्ये समाज वाटला गेला होता, जगद्गुरू तुकोबरायांनी 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्वांना सकळ असे ते अधिकार म्हणून एकत्र केलं. प्रत्येकाच्यासाठी लढलेले आहेत, स्वतः लढलेले आहेत. तुम्ही करा भक्ती, मी आहे तुमच्याबरोबर.
आणि अशा जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या डोळ्या देखत जाताना लोकांना किती त्रास झाला असेल, त्या भावनेतनं ज्यावेळेस लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांना मांडलेलं आहे, ही खरी भावना जर आपण समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन कसं झालं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय फक्त सहदेव वैकुंठाला गेलेले नाही. सहदेव म्हणजे मुळात हा देह जो आहे, आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पंचतत्वातून निर्माण झालेला आहे, त्याचं पंचतत्वातच विलीन होणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये आगीनेही देतात, काही ठिकाणी मूठ मातीही देतात. आग दिली तरी त्याची राखच होणार आहे, मूठ माती दिली तरी त्याची राखच होणार आहे. म्हणून या शरीरामध्ये असणारं अंतर्मन, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ह्याची आणि जगद्गुरु तुकोबारायांची ओळख झाली होती. तुकोबाराया म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. म्हणजे लोकाला असं वाटतं की 33 कोटी देव त्यातला एक कुठला तरी, नाही नाही नाही, चुकीची भावना ही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा, म्हणजे देव आणि आपण एक झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी देव आणि आपण एक होतो त्या दिवशी कोणत्या सुखाची प्राप्ती होते हे जर बघायचं असेल तर मग जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन हे त्याच्यावरचं उत्तर आहे. हे सगळं बघता आपल्याला हे कळून येतं की आजही तुकोबांवरती खूप लोक प्रचंड प्रेम करतात. आणि तुका म्हणे ऐकलं की आजही माणूस थांबून नक्कीच ऐकतो. पण काही वेळा असं वाटतं का की आपण त्यांना टाळ मृदुंग, वारी किंवा फक्त भक्तीपुरतंच मर्यादित ठेवलं आहे? कारण खरं तर तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं म्हणतात आणि समाजाला प्रश्न विचारतात आणि माणुसकी शिकवणारे तुकोबा आपल्याला दिसतात. तर कीर्तनकार म्हणून असा कोणता गैरसमज आहे जो आज तुम्हाला लोकांच्या मनातून दूर करायला आवडेल? कारण आत्ता मगाशीच आपण बघितलं की प्रत्येक घटनेला दोन बाजू आहेत, काही जणांचे अजूनही गैरसमज आहेत. तर आज संधी आहे, तर तुम्हाला कोणता गैरसमज लोकांच्या मनातून दूर करायला आवडेल? मुळात प्रश्न असा आहे की जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत समाजामध्ये आज जे गैरसमज आहेत भरपूर आहेत, असं काही नाही. की तुकाराम महाराजांच्या बाबतीत मी मगाशी बोलता बोलता बोलून गेलो की बऱ्याच ठिकाणी असं आपण पाहतो की तुकाराम महाराजांनी संसारावरती म्हणजे हे केलं, तुळशीपत्र ठेवलं, संसार त्यागला. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आणि हा आपण, मला जर तुम्ही म्हणाल तर मी सगळ्यात पहिल्यांदा यालाच प्रायोरिटी देईन की हा गैरसमज दूर झाला पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी संसारात राहूनच परमार्थ केलेला आहे. आजही आपण करू शकतो. बऱ्याच संसारिक लोकांना असं वाटतं की ते म्हणतात पंढरपूरची वारी करायची म्हटली की लय मोठा तुकाराम झालास, अशी सहज बोलण्याची एक रीत आहे आपल्याकडे. लय मोठा तुकाराम झालास म्हणजे काय? याचा अर्थ असा की जग असं दाखवतं की तुकाराम महाराजांनी मागं काहीच केलं नाही, त्यांनी फक्त परमार्थच केला, बाकी सगळं सोडून दिलं. अतिशय भांपक गोष्टी आहेत या. जगद्गुरु तुकोबाराया हे फक्त वैचारिक श्रीमंत नव्हते, ते चारी अंगानं श्रीमंत होते. त्यांचा स्वतःचा संसार आहे, लेकरं बाळ आहेत, मुलं बाळ आहेत. तुकोबारायांचं मुळातच वैकुंठ गमन झालेलं आहे. त्यावेळीही तुकोबारायांची पत्नी आईसाहेब, आवली आईसाहेब गर्भवती होत्या. तुकोबारायांना लेकरं बाळ आहेत, स्वतःचा संसार आहे. आणि याहीपेक्षा पुढे जाऊन पाहिलं तर तुकोबारायांच्या जर अभंग, हा तुकोबाराय म्हणतात प्रपंच संसार याच्यामध्ये दुःख आहे, पण जगद्गुरु तुकोबारायांनी तो त्यागून परमार्थ करा असं कुठेही सांगितलेलं नाही. उलट तुकोबाराय सांगतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. एखाद्या नदीला, एखाद्या ओढ्याला पावसाळ्यामध्ये पूर येतो, सहज ते पाणी कमी झाले की आपण असं म्हणतो का पूर संपला? आपण काय म्हणतो? पूर ओसरला, म्हणजे पाणी कमी झालं. तसं प्रपंचामध्ये तुम्ही किती वाहत गेलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो प्रपंच, तो संसार आहे, त्याच्यातलं लक्ष कमी करा. प्रपंच ओसरून चित्त तुझे पायी मुरो, भगवंताच्या चरणावरती तुम्ही लीन व्हा, तिथं तुमचं जास्त चित्त ठेवा. प्रपंच संपो असा शब्द वापरलेला नाही. याहीपेक्षा पुढे जाऊन जर आपण पाहायचं म्हणलं तर जगद्गुरु तुकोबाराया संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला, किंवा संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा, असे तुकोबारायांच्या अभंगातले शब्द आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संसार हाती अंतरलो दुरी, संसारातून आम्ही 4 हात अंतरून दूर झालोय, सोडल्याला नाही. हा सगळा शब्दांचा खेळ आहे. म्हणजे कसं आपल्याकडे बाळ जन्माला आलं की त्याचं नाव ठेवलं जातं, त्याला आपण म्हणतो नामकरण विधी. आपल्या ग्रामीण भागामध्ये माता भगिनी एकामेकीला म्हणतात चला अमक्या अमक्याच्या पोराचं नाव ठेवायचं आहे. मग ते नाव किती वेळा ठेवलं जातं? एकदाच. मग एकदा नाव ठेवलं की आयुष्यभर नावं ठेवली जातात. आता शब्दात काय बदल आहे का? नाव ठेवणं आणि नावं ठेवणं शब्द तोच आहे, पण फक्त न ला जो काना दिलाय तो जरा लांबवला की नावं ठेवणं, अर्थ बदलला ना.
तसं बरोबर. तसं जगद्गुरु तुकोबरायांच्या सगळ्या शब्दांचा खेळ आहे. हे तर व्याकरण अतिशय महत्वाचं आहे. तुकोबरायांनी संसार सोडा असं कुठेही सांगितलेलं नाही. प्रपंच सोडा, आधी करावा प्रपंच नेटका, अगोदर संसार नेटका करा. घरदार, गुरडोर, बायका पोरं सांभाळून सुद्धा तुम्ही परमार्थ करू शकता, असं कुठं लिहिलेलं नाही. आणि मुळात जगद्गुरु तुकोबरायांचे विचारच असे आहेत की तुकोबराया म्हणतात की परमार्थ सोडून, बायका पोरं सोडून नुकतंच मोकळं देवाच्या नावाखाली फिरून फक्त परमार्थच करणं म्हणजे तुम्ही परमार्थात काहीतरी साध्य करता, चुकीची गोष्ट आहे. तुकोबराया म्हणतात, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, एका जाग्यावरती शांत चित्तानं ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवावा. प्रेमानं त्या देवाचं भजन करा. त्याच्यासाठी न लगती सायास जावे वनांतारा. त्याच्यासाठी डोंगरात जाण, शांत वनात बसन, मग तुला देव प्राप्त होईल. अजिबात नाही, काही संबंधच नाही. तुकोबराय म्हणतायत की तुम्ही प्रामाणिकपणे देवाची भक्ती करा, त्यासाठी संसार सोडा, संसार त्यागा. अगदी जगद्गुरु तुकोबरायांनी असं कुठेही सांगितलेलं नाही किंवा तुकोबरायांनी या गोष्टी केलेल्या नाहीत. कितीही तुकोबराय भामचंद्रावरती गेले, इंद्रायणीच्या डोहात, इंद्रायणीच्या काठी बसले, पंढरपूरला गेले, अगदी आळंदीला ज्ञानोबरायांच्या सानिध्यात जाऊन त्यांनी भजन केलेलं आहे. पण सरते शेवटी जगद्गुरु तुकोबरायांच्यासाठी धावत येणारी त्यांची पत्नीच होती. ते जरी जगाचे जगद्गुरु असले, ते जरी जगाचे संत असले, तरी पांडुरंगाचे तुकोबा असले, तरी माझा दादला आहे, माझा नवरा आहे. त्यांच्यासाठी भाकरी घेऊन धावत धावत येणाऱ्या आईसाहेब, आवली आईसाहेब ही त्यांची पत्नी आहे. आणि तिनं आणलेली भाकरी प्रेमानं भांडत भांडत खाणं. आता त्यांचं भांडण पण सात्विक आहे, पण भांडत भांडत खाणं हाच तर खरा संसार आहे ना. हाही संसारच आहे की. जगद्गुरु तुकोबराय, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की मुळात साधूचा, संताचा संसार हा वैयक्तिक स्वतःपुरता नसतो, तर तो अवघ्या जगाशी मांडलेला संसार असतो. म्हणजे एखादा संन्यासी असतो, आपल्याला वाटतं की तो ब्रह्मचारी आहे म्हणजे त्याला संसार नाही, तर चुकीची गोष्ट आहे. तो ब्रह्मचारी आहे म्हणजे त्याला संसार नाही. संसार हा फक्त बायका पोरांचाच नसतो, प्रपंच संसार हा सगळ्या जगाचा आहे. आज प्रत्येक गोष्टीचा व्याप आहे. एखादा व्यापार आहे, त्याचा मोठा व्यवसाय आहे, तो त्याचा संसारच आहे. आज एखादा साधक आहे, मोठा मठाधिपती आहे, तर तो मठ आणि त्या मठाशी बांधल्या गेलेल्या गोष्टींचा त्याचा संसारच आहे. तसं जगद्गुरु तुकोबरायांचा जगाचाही संसार आहे, स्वतःचा वैयक्तिकही संसार आहे, होता. ह्यात कुठेही शंका नाही. आणि त्यामुळं जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे पाहण्याचा जो लोकांचा हा दृष्टिकोन आहे, अतिशय चुकीचा आहे. दुसरी बाजू, अजून एक गैरसमज आहे बराच वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आणि बोलीभाषेमध्ये सुद्धा. आपण पाहतो की तुकोबराया रस्त्यानं निघालेले आहेत आणि तुकोबरायांना कोणीतरी ऊस दिला आणि 10-12 ऊसाची मुळी होती. तुकोबरायांनी लहान मुलांना ती वाटली, एक ऊस शिल्लक राहिला आणि ते घेऊन तुकोबराया घरी गेले, आपल्या लेकरा बाळाला दिला. आणि तुकोबरायांनी सांगितलं भरपूर दिले होते पण एकच राहिला. त्यावेळी त्यांच्या पत्नीला राग आला आणि तिनं त्याच ऊसानं तुकोबरायांना मारहाण केली. हे सुद्धा सांगितलं जातं. आज विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की यावरून आपल्या विचाराची पात्रता लक्षात येते की ज्यांनी आपल्याला जगण्याचा मंत्र दिला, ज्यांनी आपल्याला जीवनाचा मंत्र दिला. म्हणजे आज जर एखादा व्यक्ती पूर्ण तुटलाय, आतनं संपलाय, अगदी त्याच्याजवळ काय राहिलेलं नाही, त्याला असं वाटतं की माझं आयुष्य संपलंय, माझ्यात काय राहिलेलंच नाही, मी जगून काय करू. आणि जर त्यानं जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा हातात घेतला, त्यातला एक जरी अभंग वाचला, एकच, अगदी मगाशी तुम्हाला सांगितलं भोगतो न घडे संचिता वाचो, एक अभंग जरी वाचला तरी त्या माणसाचं जीवन फक्त आनंदी होत नाही, तर त्याच्या पलीकडचं जीवन निर्माण होतं. अशा जगद्गुरु तुकोबरायांच्याबद्दल हा गैरसमज ज्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये करतो, त्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. एक अशी वारकरी संप्रदायामध्ये गोष्ट आहे की जगद्गुरु तुकोबराया भजन करत भामचंद्रावरती वगैरे बसायचे. तसं बसल्यानंतर आवली आईसाहेब त्यांना भूक लागली, त्यांच्यासाठी जेवण घेऊन धावत जायच्या हुडकत हुडकत. ते कसं शोधायचं, सगळे लोक ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यानं तुकाराम महाराज गेले असतील का, आता काय मोबाईल होता का फोन करून विचारायचं आहे तुम्ही कुठं बसलाय. मग ती पावलांची माती उचलून कानाला लावायची. तुकोबरायांचा स्पर्श झालेल्या मातीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. ती माती उचलून कानाला लावायच्या आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या मातीवरून तुकोबराय चालत गेले, असा त्यांचा शोध घ्यायचा. आणि मग ते जगद्गुरु तुकोबराय सापडायचे, मग त्यांना जीव घालायचे. असंच एक दिवस रानातून जात असताना पायामध्ये काटा टोचला, रक्तबंबाळ झाला पाय, भरपूर आतमध्ये काटा शिरला होता. तो काटा काढण्यासाठी एक बारका पोरगा आला, गुराक्याचा पोरगा होता. आणि तो पोरगा म्हणला, मी काढू का तुमच्या पायातला काटा. त्यावेळेस आवली आईसाहेब व्याकुळतेनं म्हणल्या, बाळा जमल का तुला काढायला. म्हणे जमल ना मला. वर काढ, दुखून द्यायचं नाही. नाव काय तुझं. पोरानं सांगितलं, माझं नाव पांडुरंग. आणि त्या पोरानं काटा काढण्याचा प्रयत्न केला. हातानं काठा काढत असताना तो पायाला लसला आणि थोड्या हल्ले असतील.
विवळले असतील. ते पाहिल्यानंतर त्या बारक्या मुलानं तो काटा स्वतःच्या तोंडाच्या दातानं काढला. का तर तोंडातली शीतलता असती. आल्हाद काढला, दुखणार नाही असा काढला आणि तो काठा काढून ते पोरगं डोळ्याच्या आड झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पांडुरंग नावाचं पोरगं आजपर्यंत आपण इथं कुठंही बघितलं नव्हतं. तर हे पोरगं नव्हतं, हा जगाचा बाप, पंढरपूरचा राजा विठ्ठलच आला होता. जर जगाचा बाप तुकोबाराम महाराजांच्या पत्नीच्या पायातला काटा स्वतःच्या दाताने काढत असेल त्यांना दुःख नाही म्हणून, ती स्त्री आपल्या पतीला कधी उलटून तरी बोलली असेल का? आणि जर असं असेल तर जगाचा बाप तिच्या पायातला काटा काढायला आला असता का? विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत ना. असा एक गैरसमज आहे. म्हणून अशा लोकांना माझा एक म्हणजे मला मिळालीच संधी तर माझं एक सांगणं आहे की जर आपल्या विचाराची उंची तिथपर्यंत जात नसेल तुकोबारायांच्यापर्यंत, तर आपलं तुकाराम महाराज म्हणून 2 हात जोडून त्यांचं दर्शन घेऊन आपण आपल्या कार्यात तल्लीन व्हावं. अजून जर आपण पाहायला गेलं तर मगाशी तुम्हाला सांगितल्यासारखं तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल, गाथा तरला का नाही तरला याच्याबद्दल बी बऱ्याच शंका आहेत. धार्मिक दृष्टिकोनाकडून ज्यावेळेस आपण जगद्गुरू तुकोबारायांच्याकडे पाहतो, तुकोबारायांनी आम्हाला काय दिलं? आज मी एक कीर्तनकार आहे, मला अनुभव आहे या गोष्टीचा. प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, व्याख्यानकार असतील. आज त्या जगद्गुरू तुकोबारायांच्या एका एका शब्दावरती लोकांनी लाखो करोडोचं साम्राज्य उभं केले. लाखो करोडोचं साम्राज्य. IT कंपनीमध्ये काम करणारा एक इंजिनियर ज्यावेळी 30 दिवस 8 तासाची ड्युटी करतो, त्यावेळी त्याला 1,00,000-1.5 लाख रुपये पगार मिळतो. पण आज वारकरी संप्रदायात असे काही महाभाग, काही रत्न आहेत आमच्यासारखे, अगदी आम्ही बे अर्ध्या हळकुंडाची पिवळी. पण आम्ही काय करतो तर त्या जगद्गुरू तुकोबारायांचा फुकट मिळालेला 4 ओळीचा अभंग 2 तास जगासमोर मांडून, मी तुम्हाला सांगितलं की IT कंपनीतला व्यक्ती कमवू शकत नाही. 2 तासामध्ये 50-50 हजार रुपये त्या तुकोबारायांच्या शब्दांवर आम्ही घेतो. एवढं श्रीमंत दुनिया जगद्गुरू तुकोबारायांच्या शब्दांनी होते. जर तुकोबारायांचे शब्द तुम्हाला एवढे श्रीमंत करत असतील, शब्द म्हणतोय मी, तर त्या जगद्गुरू तुकोबारायांच्याबद्दल असा विचार करण्याची आपली पात्रता आहे का? नवे नवे आपल्याला अधिकारच नाही, तो करूच नाही. आणि तरी पण इतिहास म्हणून जर एखाद्याला ह्या गोष्टीचा अभ्यास करायची असेलच म्हणजे इच्छा, तरी पण मी अशा लोकांना असं सांगेन की बाबा, जगद्गुरू तुकोबारायांच्याकडे तुम्ही अगोदर माणूस म्हणून बघायचं बंद करा. माणूस ही माणुसकी तोपर्यंत जपतो जोपर्यंत त्याच्या हृदयात धीर शिल्लक असतो. एखाद्यानं तुमच्या कानाखाली मारली, तुम्ही एकदा सहन करा, 2दा सहन. मस्त महात्मा गांधी सांगून गेले, एका गालावर मारलं की दुसरा पुढं करा. गांधींचा फोटो घरात लावणारा सुद्धा दुसरा गाल पुढं करणार नाही, तो 4 गोळ्या करून मारणाऱ्याला मारेल. ही अशी अवस्था आहे. पण जगद्गुरू तुकोबाराया मात्र असे नाहीत. तुकोबारायांच्या चरित्रानं आपल्याला कळतं की असाध्य ते साध्य करीती सायास हे फक्त शब्द नाही, ते तुकोबारायांनी करून दाखवले आणि आपण ते करू शकत नाही. त्यामुळं तुकोबारायांच्यावरती किंवा तुकोबारायांच्या चरित्रात असणारा गैरसमज किंवा आरोप हे करण्यापेक्षा त्यांच्या चरित्रातून आपल्याला काय घेता येईल आणि त्यांच्यामुळं आपल्याला जगाला काय देता येईल ते द्यावं आणि ते घ्यावं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून जगद्गुरू तुकोबाराया आधी हृदयात जिवंत करावेत, मग पुढच्या गोष्टी कराव्या असं मला वाटतं. आज एकतरी गैरसमज किंवा काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या असतील आणि थोडक्यात त्यांना कळालं असेल की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे न बघता आपण आपल्या मार्गाने चालावं. हो, अगदी नक्कीच, अगदी नक्कीच. कारण कसं आहे, आपण जेवढं इतिहास हा असा आहे की तो भावनेशी बांधला गेलेला आहे. म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं उदाहरण देतो. शिवाजी महाराजांचा इतिहास किती भावनेशी बांधलेला आहे आज आपण पाहतोय. आमचे गुरुजी म्हटले की राज्याभिषेक तिथीनुसारच झाला पाहिजे. काही लोकांचं म्हणणं तारखेला झाला पाहिजे. 1752चं इंग्रजी कॅलेंडर जर तुम्ही बघितलं, अगदी जाणत्यांनी बघावं, मी म्हणतो बघितलंच पाहिजे. त्यावेळेसचा तुम्ही सप्टेंबर महिना बघा, त्यात 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख आहे. परत नंतर डायरेक्ट 14 तारीख आहे. मधल्या तारखाच नाहीत मध्ये. इंग्रजी कॅलेंडर हे हिंदू संस्कृतीच्या कॅलेंडरनुसार जर चालवायचं म्हटलं तर त्यांना मधले 16 दिवस गुप्त करावे लागत होते. आत्ता जो चालू महिना आहे तो पुरुषोत्तम मास, अधिक मास, हा असा 3 वर्षातून एकदा काय येतो तर प्रत्येक वर्षामध्ये जे 10 दिवस शिल्लक राहतात त्या 10 दिवसाचे 30 दिवस पुढे भरून काढले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळी स्वतःचा अभिषेक करून घेतला, राज्याभिषेक, त्याचा इतिहास रायगडावर शिल्लक आहे. रायगडापेक्षा मोठं संशोधन अजून कुठं आहे? रायगडापेक्षा मोठा पुरावा अजून कुठं असू शकतो? काही गरजच नाही ना. जिथं शिवाजी महाराज घडले, जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं 32 म्हणून सुवर्ण सिंहासन स्थापन केलं आणि जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः
शेवटचा श्वास घेतला. ती माती जर आम्हाला सांगते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना तारखेत का बांधावा, हा वाद आपल्याला इथं खेळायचा नाही. पण ह्या विचाराच्या दोन बाजू आहेत. बरोबर. तसं जगद्गुरू तुकोबारायांच्या चरित्रात पण दोन बाजू आहेत. ज्याला जी बाजू योग्य वाटती त्यानं त्या बाजूनं चालावं, आम्हाला काही त्याची अडचण नाही. पण जर विनाकारण तुकोबारायांच्या चरित्रावरती असे आरोप करून किंवा अशा शंका उत्पन्न करून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात जर काहीतरी गैरसमज कोण निर्माण करत असेल तर त्याला आपला विरोध आहे आणि तो 100% राहील. म्हणून तुम्हाला म्हटलं की एक दोन बाजू असतात. मग ह्या दोन बाजूत आपला विचार तिथं थांबला पाहिजे. मला असं वाटतं की काही गोष्टी आपण किती हाईट आहे तोपर्यंत आपण वस्तू घेतो, विनाकारण आपल्या हाताला येतंय तिथपर्यंतच आपण वस्तू ठेवतो ना घरामध्ये. जी लागणारच नाही ती शिडीवर चढून ठेवतो का तर ती कवा तरी काढायची आहे. तसं ह्या काही विचारांची आपल्याला गरज नाही. त्यामुळं त्या गोष्टी डायव्हर्ट करून पुढं चालावं असं मला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हा अभंग ऐकला ना की साक्षात विठ्ठल आपल्यासमोर उभे आहेत असं आपल्याला जाणवतं. तर तुकोबारायांच्या सगळ्याच अभंगातून आपल्याला त्यांचं नातं विठ्ठलाशी किती घट्ट होतं हेच कळतं आपल्याला. तर मग नक्की तुकोबारायांसाठी विठ्ठल नक्की काय होते? मित्र होते, देव होते की एक आधार होते? मग ही सगळी नाती आपण कशी समजावून घेऊयात? जगद्गुरू तुकोबारायांचं आणि देवाचं विठ्ठलाचं जर नातं बघायला गेलं, काही ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराया देवाला मित्र म्हणून सुद्धा हाक मारतायत, काही ठिकाणी भांडण सुद्धा करतायत, हो. काही ठिकाणी तर देवाला स्वतःचा शत्रू सुद्धा मानतायत आणि काही ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय देवाला विठू माऊली आई म्हणून, विठाई जननी भेटे केव्हा, म्हणजे आई म्हणून सुद्धा हाक मारतायत. खरं पाहायला गेलं तर जगद्गुरू तुकोबारायांच्या दृष्टीतून जर देव पाहायला गेलं तर आपण म्हणतो हृदय मंदिरी शोधुनी पाहे किंवा देव आहे देव आहे. पण तो देव आहे कुठं? त्यावेळेस तो देव जगद्गुरू तुकोबारायांच्या दृष्टीतून जर आपण पाहायला गेलो, जसं की तुम्ही म्हटला, प्रत्येक अंगाने जगद्गुरू तुकोबारायांनी देवाकडे पाहिलेलं आहे, हाका मारलेले आहेत, त्याला आईची उपमा सुद्धा दिलेली आहे. देवाचं आणि जगद्गुरू तुकोबारायांचं जे नातं आहे त्या नात्याची तुलनाच नाही. कारण भक्ताविन देवा कैसी घडे रूप सेवा असं महाराज म्हणतात. म्हणजे भक्ताशिवाय देवाची सेवा, भक्तच नसेल तर देव कसा? म्हणजे आज पांडुरंगाला वारकरी जातात, पुजतात, म्हणून पांडुरंगाची ओळख आहे. गणपती बाप्पा आपण आणतोय, बसवतोय, त्या गणपती बाप्पाला भक्त आहेत म्हणून देवाची सेवा आहे, म्हणून तो देव आहे. असं तुकोबारायांचे शब्द आहेत की भक्ताविन देवा कैसी घडे रूप सेवा. परत देवाचंही म्हणणं आहे देवाविन भक्ता, म्हणजे देवाशिवाय भक्ताला आणि भक्ताशिवाय देवाला, ही दोघं एकमेकाशी अशी कनेक्ट आहेत. एखादा व्यक्ती जर आता आपल्यासमोर आला आणि म्हणला मी पती आहे, मी नवरा आहे, मी पती आहे, मी नवरा आहे, तर आपण म्हणणार हो बाबा आहेस की, पण तुझी बायको कुठं आहे, तुझी पत्नी कुठं आहे? तो म्हणला नाही माझं लग्नच झालं नाही. मग त्याला पती कसं म्हणायचं, त्याला नवरा कसं म्हणायचं? एखाद्या स्त्रीनं जर गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, कपाळाला कुंकू लावली, म्हणली नाही मी पत्नी आहे, मग तुझा पती कुठं आहे? नाही मला पतीच नाही, मी लग्नच केलं नाही. मग तू पत्नी कशी झाली? म्हणजे जसं ही एकमेव जगातली अशी गोष्ट आहे पती आणि पत्नी, की पतीला पती होण्यासाठी पत्नीच पाहिजे आणि पत्नीला पत्नी होण्यासाठी पतीच पाहिजे. ही जशी गोष्ट आहे तसं जगद्गुरू तुकोबाराया आणि देव, देव आणि भक्त. तुकोबाराया स्वतःला भक्त समजतायत देवाचा आणि देव देव आहे. हे एक असं नातं आहे की ज्या नात्याला कसल्याही प्रकारची आपण दुसऱ्या शब्दांमध्ये व्याख्यात मांडू शकत नाही. कारण हे देव आणि भक्त, भक्त देवाचाच आहे, देव भक्ताचा आहे. आता भक्त लय निर्माण झाले हो अलीकडच्या काळामध्ये. अंधश्रद्धेमुळं आता ते आपल्याला तिकडे जायचं नाही. मुळात जगद्गुरू तुकोबारायांनी त्या गोष्टीला लाथाडलेलंच आहे. जगद्गुरू तुकोबारायाचं देवाचं जे नातं आहे कधी लेकरासारखं. तुकोबारायांच्या अभंगात जर आपण बघितलं तर देवाला आई म्हणलेलं आहे, देवाला बाप म्हणलेला आहे, बाप पांडुरंग म्हणून हाक मारलेले आहे, विठाई जननी म्हणून आई म्हणून हाक मारलेले आहे, कधी सखा म्हणून हाक मारलेले आहे, कधी मित्र म्हणून हाक मारलेले आहे. तर या शब्दातून, या शब्दांच्या खेळातून जर आपण बारकाईने बघितलं तर मला असं वाटतं की जगद्गुरू तुकोबारायांचं आणि जे देवाचं नातं होतं हे अलौकिक आणि आपल्या विचारांच्या पलीकडचं नातं आहे की ज्याला आपण शब्दांमध्ये तर नाहीच मांडू शकत, व्याख्याच देऊ शकत नाही. पण तरी पण जर आपण पाहायचं म्हणलं तर हे एक जिव्हाळ्याचं नातं आहे, एक प्रेमाचं नातं आहे की ज्या नात्यामध्ये, ज्या प्रेमात, ज्या जिव्हाळ्यामध्ये फक्त माया आहे, फक्त माया. अगदी जगद्गुरू तुकोबारायांना ईश्वर भेटीसाठी स्वतःला स्वार्थी व्हायचं म्हणलं तरी चालेल, अगदी इथंपर्यंत. म्हणजे जसं आता
आईचं लेकराचं नातं का नाही? प्रश्न येईल ना. बऱ्याच लोकांना असं वाटेल की आईपेक्षा श्रेष्ठ या जगात कोण नाही. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या एका अभंगामध्ये तुकोबारायांनी अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी असा अभंग आहे. त्याच्यामध्ये 3 दृष्टांत मांडलेत. पहिला अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी म्हणजे शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा दृष्टांत आहे. दुसरा दृष्टांत दिलेला आहे की बालकाची चाली माता जाणूनी पाऊल घाली म्हणजे बाळाचा आणि आईचा आहे की बाळ पहिलं पाऊल टाकतं त्यावेळी एरवी धुडू धावणारी आई त्या बाळासाठी छोटी छोटी पावलं टाकते. तरी पण पुढं परत तिसरा दृष्टांत दिला. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. यातून एक गोष्ट अशी अभ्यासातनं लक्षात येते की तुकोबारायांना ईश्वर आईसारखा वाटतोय. आईसारखी माया देव देतो पण तुकोबारायाचं आणि ईश्वराचं माय लेकराचं तर नातं नाही. कारण आईचं प्रेम कुठं थांबतं? आईचं प्रेम स्वतःच्या लेकरापाशी थांबतं. हे 2 पोरं जर उन्हातानात खेळत असली तर आई आपल्या लेकराला हाक मारते, बाबू इकडे चप्पल घाल. बाबू म्हणतो मी नाही येणार. गाण्यानं पण चप्पल नाही घातली तर आई काय म्हणते, अरे त्या गाण्याला मरू दे, तू चप्पल घाल. म्हणजे आईचं प्रेम फक्त स्वतःच्या लेकरावर असतं. दुसऱ्याच्या लेकरावर माया असेल, प्रेम असू शकत नाही. तसं जर लेकराचं म्हणजे आईचं नातं जर आपण म्हणायला गेलो तर मग जगद्गुरु तुकोबाराय मान्यच करणार आहेत. कारण तुकोबारायांनी पुढे जाऊन सांगितले तुका म्हणे नाव ही अशी गोष्ट आहे की जी पाण्यावर तरंगते. तिला एवढंच माहिती आहे माझ्यात बसलाय ना, त्याला या तीरावरनं त्या तीरावर नेऊन सोडायचं. कोण आहे हे बघायचं नाही. त्याला काय कमी पडतं कामा नये. परमेश्वरानं सगळ्यांना सारखं दिलं पाहिजे. म्हणून हे जे जिव्हाळ्याचं जगद्गुरु तुकोबारायांचं आणि देवाचं जे नातं आहे त्याला व्याख्या नाही. पण तरी पण जर आपण विचार केला तर प्रेम या शब्दाच्याही पलीकडचं हे नातं आहे की ज्याला व्याख्या नाही. आता भक्ती तुकोबारायांच्या माध्यमातून तर आपण पाहिलीच की ते किती छान त्यांचं नातं होतं पांडुरंगाशी आपल्या. तसंच आजच्या काळात बघायला गेलं ना तर लोक भक्ती किंवा अध्यात्मासाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेल्या आहेत. पण आपल्याला तुकोबारायांनी मात्र खूप एक साधा सिंपल मार्ग दाखवला, तो म्हणजे नामस्मरण. जसं आपण म्हणतो की रामकृष्ण हरी हा मंत्र सुखावतो आपल्याला. पण प्रश्न असा आहे की हा मंत्र तुकोबारायांच्या आयुष्यात इतका केंद्रस्थानी आला कुठून? या 3 शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की आजच्या धकाधकीच्या काळात किंवा स्ट्रेसमध्ये भरलेल्या जीवनात तो आपल्याला शांत करून जातो. तर त्याचा उपयोग आजच्या लोकांनी कसा करून घेतला पाहिजे? मुळात जगद्गुरु तुकोबराया हे विष्णू भक्त आहेत. पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे. ते स्वतःला वैष्णव म्हणतात. आणि रामकृष्ण हरी देवाचे वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार प्रामुख्यानं, भागवत संप्रदायामध्ये आपले 24 अवतार आहेत देवाचे. त्यातले प्रमुख 10 सांगितले. त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी असा मंत्र जगद्गुरु तुकोबरायांनी दिलेला आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ असं तुकोबराया म्हणतात. मुळात देवाचं नाव आहे हे जगात सर्वात पवित्र आहे. ते कोणत्याही देवाचं असू दे, तुम्ही ते ज्यावेळेस घेता नामस्मरण करता त्यावेळेस तुमच्यामध्ये एक वेगळं चैतन्य जिवंत होत असतं. पण जगद्गुरु तुकोबरायांना रामकृष्ण हरी, हरी म्हणजे विठ्ठल, राम आणि कृष्ण हे शब्दशः वेगळे असले तरी एकच आहेत. एकाच विष्णूचे अवतार आहेत. कोणाचंही तुम्ही चिंतन करा पण तिघांचे 3 वेगवेगळे पैलू आहेत. बरं, रामायणातून आपण प्रेम शिकतो, महाभारतातून आपण न्याय शिकतो आणि भगवान पांडुरंगाच्या ज्यावेळेस चरणाजवळ आपण येतो त्यावेळेस आपल्याला दिव्यत्व दिसतं. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की जगात एकमेव असा पांडुरंग दैवत आहे की ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही म्हणून तो वारकऱ्यांना प्रिय आहे आणि असं तसं सांगितलं जातं. खरं आता बघायला गेलं तर समज गैरसमजाचे खेळ असतात. जगद्गुरु तुकोबरायांनी मऊ मे नाहुना आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेजदोयशी असं सांगितलं म्हणजे तुकोबराया फक्त अगदी एक प्रेम घेऊनच फिरणार आहेत असं काय नाही. प्रसंगी रागही आलेला आहे, कोरडे वडलेले आहेत, त्यांनी ताशेरे वडलेले आहेत असं काय नाही. धर्मासाठी ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराया म्हणतात धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हास, म्हणजे आम्हाला ते आट करायचे तर आम्हाला त्या पद्धतीने वागावंही लागेल असं आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस सर्वात ताकद देणारं गोष्ट कुठली असेल तर ते नामस्मरण. सगळ्या गोष्टी संपून जातात. ह्या जगात अशी गोष्टच नाही जी संपत नाही. पण ह्या जगात एक मात्र अशी गोष्ट आहे की जी कधीच संपत नाही. त्या गोष्टीचं नाव आहे नामस्मरण. आणि तुकोबराया म्हणतात ये रती माईक दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. हे सगळं माईक जग आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही बरोबर घ्या ती टिकत नाही, शेवटपर्यंत टिकत नाही. कितीही आवडलं, मी 1,00,000 रुपयाचे कपडे अंगावरती घातले मला लय आवडलेत म्हणून, तर त्या कपड्यात जीव किती दिवस, किती वर्ष, जास्त 3 वर्ष 4 वर्ष, त्याच्या पलीकडे आहे का त्याला? नाही. पण
जे नामस्मरण आहे ते तुकोबराय म्हणतात अविनाशी करी आपुली आयसे लावी मना कसे गोविंदाची, ज्याला कधी नाशच पावत नाही अशी गोष्ट जगात काय असेल तर ते नामस्मरण आहे. जे अनादी काळापासून तुकाराम महाराज आज आपल्या डोळ्याला दिसत नाहीत पण नावाने शिल्लक आहेत. ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आज आपल्या डोळ्यासमोर आहेत का? नाहीत, पण नावाने शिल्लक आहेत ना. त्या नावाची ताकद आहे. थोडक्यात आज धार्मिक दृष्टिकोनातून तुकोबा, ज्ञानोबा, शिवाजी, संभाजी ही नावं जरी डोळ्यासमोर आली, आपल्यासमोर कोणी मोठ्या आवाजात बोलली तरी आपल्या शरीरात एक नवीन चैतन्य निर्माण होतं. प्रसंग कुठलाही असू देत, वेळ कुठलीही असू देत, पण शिवाजी महाराज की जय म्हटलं की बारकं लेकरू ज्याला शिवाजी महाराज कोण होते हे माहीत नाही माहित नाही. ते सुद्धा उड्या मारते. बरं. आणि वारीचा काळ आलाय, आता दिंडी चालू होईल. आषाढ महिन्यामध्ये वाऱ्या निघतील, दिंड्या निघतील. वारीचा काळ आलाय आणि त्या वारीच्या काळामध्ये एखादं बारकं पोरगं ज्ञानोबा तुकोबा म्हणून हाताने टाळ्या वाजवून नाचायला लागलं की 80-85 वर्षाचं म्हातारं सुद्धा हसतं आणि कोड कौतुक करून माऊली म्हणून त्याच्या पाया पडतं. ही भावना कुठून उत्पन्न होते तर ही त्या नावाच्या ताकदीतून उत्पन्न होते. तसं रामकृष्ण हरी हा मंत्र ज्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही घ्याल त्यावेळी तुम्हाला अलौकिक शक्तीची जाणीव होईल, दिव्यत्वाची जाणीव होईल. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय एक दीप आहेत, असा फक्त आधारस्तंभ नाहीत, एक जगाला प्रकाश देणारा दिवाच आहेत ते. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ असं तुकोबराय म्हणतात. स्वतःही त्याच शब्दांचा जप करतायत. कारण शंभू महादेवांनी ज्यावेळेस हालाल असं विष प्राशन केलेलं आहे आणि ते विष प्राशन केल्यानंतर दाह होत होता, डोक्यावरती चंद्र घेतला, चंद्रशीतलतेचं प्रतीक आहे. गंगा माता घेतली, अगदी वासुकी गळ्यात घातला तरी तो दाह शांत होत नव्हता. आणि हे लक्षात आल्यानंतर महादेवांनी राम राम नावाचा जप करायला सुरुवात केली आणि राम 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 या नावाचा जप केल्यानंतर महादेवांचा दाह शांत झाला. अशी आपल्या पौराणिक कथांमध्ये कथा आहेत. जर महादेव ईश्वर आहेत आणि ईश्वराचा सुद्धा रामचिंतनानं जर दाह शांत होत असला, आपण अतिसामान्य माणसं आहे, आपण त्याच्यापुढे काहीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना असं वाटतं की त्या ईश्वराचं चिंतन हे असं आहे की ते तुम्हाला कुठेही असा तुम्हाला साथच देईल. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. म्हणजे जन्माला आल्यानंतर सुद्धा तुम्ही आनंदाने देवाचं नाव घेऊ शकता. घरात काय आनंद आहे आनंदानं, घरात काही दुःख आहे कुणी गेले तेव्हाही तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता. अगदी का दुःखाच्या प्रसंगात ईश्वराचं चिंतन तुम्हाला दुःख तुमच्यावरती हेवी होणार नाही म्हणून तुम्हाला आधार देईल. आणि आनंदाच्या काळामध्ये ईश्वराचं चिंतन तुम्हाला स्वार्थी बनवून देणार नाही, तुमचा पाय घसरून देणार नाही, तुम्हाला जाग्यावर स्थिर राहायला ताकद देईल. म्हणून जगद्गुरु तुकोबराया बस रामकृष्ण हरी हे फक्त नाव आहे, प्रत्यक्षात त्या नावाच्या माध्यमातून त्या नामस्मरणाच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत जाण्याचा तो एक मार्ग आहे. अगदी सोपा मार्ग, अगदी सोपा. त्याच्यामध्ये काही अवघड नाही, कुठं मोड नाही, कुठं वळण नाही, कुठं खर्च नाही, काय नाही, काहीच करायचं नाही, अजिबात काय नाही. भगवद्गीतेमध्ये देवानं निदान एवढं तरी सांगितलं की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयशती तदहम मुक्ती उपहरुतो मश्नामी प्रयतात्मना. पत्रम पुष्पम फलम तोयम, पान फूल फळ पाणी निसर्गात उत्पन्न होणार. ह्याला काही पैसे द्यायचेत का? यातलं कुठलंही देवाला तुम्ही वाहिलं तरी तो देव तुमच्यासाठी उभा राहील असं भगवंत सांगतायत. पण तुकोबराय याच्याही पुढे जाऊन सांगतायत तुम्ही फक्त नामस्मरणच घ्या, ते पान फूल फळ पाणी सगळं सोडून द्या, फक्त देवाचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. एवढं फक्त करा, बस तुम्हाला दिव्यत्वाची जाणीव होईल, आत्मशोधाची जाणीव होईल आणि मग तुम्ही दैवत्वाला जाऊन पोहोचा. बरोबर. खरं सांगायचं तर 400 वर्षानंतर सुद्धा तुकोबारायांचे अभंग आपल्या मनाला स्पर्श करतात. अजून वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हे ऐकलं की किती छान वाटतं आपल्याला. मग तुकोबारायांच्या अभंगात आणि शब्दांमध्ये अशी कोणती ताकद होती जी काळाच्या पलीकडे पाहिली जाते? जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाची शब्दांची ताकद म्हणजे ती जगद्गुरु तुकोबरायांच्या स्वतःच्या दिव्यत्वातून उत्पन्न झालेले शब्द आहेत. त्याच्यामध्ये तुकोबरायांच्या त्यागाची ताकद आहे, त्याच्यामध्ये तुकोबरायांच्या वैराग्याची ताकद आहे. ही तुकोबरायांची जी त्याग भावना आहे, आपण सहज विचार केला तर आपल्या दारात ज्यावेळेस एखादा भिकारी येतो, आपण किती दान देतो, त्याला किती देतो, आपण कितीही कमवत असू द्या, 1 रुपया 2 रुपये, जास्त मोठ्या मनाचा माणूस असला तर 10 रुपये, एवढंच दान आपण त्याला, आपली सगळी संपत्ती तर देत नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा जर त्याग आपण बघितला, आपण इतिहासामध्ये कर्ण दानशूर होता असं म्हणतो.
बरोबर आहे. कर्णाला पण बरोबर. सगळ्यात जगात सगळ्यात दानशूर कोण असेल तर कर्ण, कर्ण. असं आपण म्हणतो. मी कर्णाला कमीपणा देत नाही, पण मी तुकोबरायांना मोठं म्हणेन. कारण ज्या काळामध्ये सगळं जग मरतंय, दुनिया मरते, जनावर सुद्धा जगत नाहीत, माणसं सुद्धा जगत नाहीत, देवळातला देव सुद्धा उपाशी राहिला हो. इतकी भयावह अवस्था असताना जर माझ्या जवळचं मी जगाला दिलं तर मीही मरीन. जाणीव होतीच की जगद्गुरु तुकोबरायांना. हे पण ह्या गोष्टीचा विचार नाही, हे अजिबात नाही. स्वतःची सगळी संपत्ती जगाला दान केली. हातामध्ये विना घेतला, गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि ईश्वराचं चिंतन करत जगद्गुरु तुकोबरा बाहेर निघाले. सत्य, समानता, वैराग्यता ह्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये धारण करून मग जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून हे शब्द जिवंत झालेले. त्यामुळे हे शब्द फक्त हे शब्द नाहीत, तो पांडुरंगाचा प्रसाद आहे. तुम्ही जेवण गोड लागतंय म्हणून दररोज 2 भाकरी खात असाल तर आवडलेलं जेवण तुम्ही 2.5 भाकरी खाल तरी समाधान होत नाही. आपल्याला असं वाटतं की अजून थोडं अजून थोडं. असतं तर बरं वाटलं असतं. पण देवाचा जो प्रसाद असतो किती मिळतो आपल्याला, 1 पेढा चिमूटभर रवा, पण तो खाल्ला तरी समाधान मिळतं, समाधान. देवाचा प्रसाद मिळाला. तसे जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द आहेत. आज 400 वर्षानंतर सुद्धा ते माणसाला आधार म्हणून उभे आहेत. कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असू दे, तरुणापासून वयस्करापर्यंत, राजकारणापासून सामान्य जीवन जगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत कुणीही असू देत, त्या प्रत्येकाला आधार देत आहेत. असे ते शब्द तुकोबरायांच्या दिव्यत्वातून, त्यागातून उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे हे 400 वर्ष नाही, चंद्र सूर्य ताऱ्याच्या अस्तित्वापर्यंत जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द एवढ्या ताकदीनं 100% राहणार आणि ते प्रत्येकाच्या मनावरती राज्य करत राहणार, यात शंका नाही. माऊली, या भागात आपण तुकोबारायांच्या खूप सुंदर गोष्टी जाणून घेतल्या. चर्चा थांबत नाहीये, पण ह्या भागात आपण थांबूयात. लवकरच तुमच्यासाठी याच चर्चेचा दुसरा भाग घेऊन येत आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.